हरे कृष्ण. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे भक्तिशास्त्री कोर्समध्ये. आपण स्टडी करत आहोत श्रीमद भगवद्गीता. जशी आहे तशी अध्याय नंबर 13 मध्ये आपण आहोत. लास्ट टाइम आपण श्लोक नंबर 8 वर थांबलो होतो. 8 ते 13 ची सिरीज आहे. अमानित्वम अधम्मित्वम अहिंसा शांतिरार्जवम आचार्योपासनम शौच्यम स्थैर्यम आत्मविनिम ग्रह इंद्रिय अर्थेषु वैराग्यम अहंकार एवच जन्म मृत्यु जरा व्याधि दुःख दोषानुदर्शनम आसक्तिर अनविश्वंग पुत्रदार ग्रहादिषु नित्यं च समचित्तत्वम इष्ट अनिष्ट उपपत्तिषु मयि चानन्य योगेन भक्ति अव्यविचारिणी वियुक्त देश सेवितम आरतिर् जन संसदी अध्यात्म ज्ञान नित्यत्वम तत्व ज्ञानार्थ दर्शनम एतद् ज्ञानमिति प्रोक्तम अज्ञानम यतोत अन्यथा. नम्रता, निरहंकार, अहिंसा, सहनशीलता, सरळपणा, आध्यात्मिक गुरुला शरण जाणे, पावित्र्य, स्थैर्य, आत्मसंयम, इंद्रिय विषयांचा त्याग, मिथ्या अहंकार रहित, जन्म मृत्यू जरा व्याधी इत्यादींमधील दुःख दोष जाणणे, अनासक्ती, घरदार, पत्नी, मुळेबाळे इत्यादी पासून अनासक्ती, इष्ट आणि अनिष्ट गोष्टींमध्येही समचित्त राहणे, माझी निरंतर आणि अनन्य भक्ती, एकांतवासात राहण्याची उत्कट इच्छा करणे, सामान्य लोकांपासून अलग होणे, आत्मसाक्षात्काराच्या महत्वाचा स्वीकार करणे आणि परम सत्याचा तत्वज्ञानात्मक शोध, हे सर्व ज्ञान आहे असे मी घोषित करतो. या व्यतिरिक्त जे काही आहे ते सर्व अज्ञान आहे. राईट. सो आपण याच्यामध्ये काही पॉइंट डिस्कस केले होते. अमानित्वम, अहिंसा, शांती, आपण आणि याला प्रभुपाद म्हणतात दिस इज द प्रोसेस ऑफ नॉलेज. राईट. वास्तविक ज्ञानाची ही काय आहे, प्रक्रिया आहे असं प्रभुपादाने म्हटलेलं आहे याच्यामध्ये, याला डिस्क्राईब करताना. सो ज्ञानाची प्रक्रिया म्हणजे या जगामध्ये आपण जे ज्ञान घेतो ते ज्ञान इन्फॉर्मेशनल असतं. इन्फॉर्मेशन म्हणजे माहिती देणारं. राईट. पण आपल्याला माहिती देणारं ज्ञान नको, आपल्याला आपलं ट्रान्सफॉर्मेशन घडवणारं ज्ञान पाहिजे. मीन्स परिवर्तन करणारं, ट्रान्सफॉर्मेशनल. सो दॅट्स वाय भगवंताने इथे जे दिलेलं ज्ञान आहे, म्हणजे ही जी माहिती आहे, 20 पॉइंट्स ऑफ नॉलेज जे आहेत, 20 आयटम ज्ञानाचे, हे सगळे पॉइंट्स आपलं परिवर्तन घडवून आणतील. आपल्याला फक्त माहिती देणार नाही तर आपल्या हृदयामध्ये परिवर्तन घडेल. बिकॉज तुम्ही या जगामध्ये जर गेलात, बघितलात तर आपण जनरली जे कॉलेज आणि शाळेमध्ये शिकतो हे सर्व ज्ञान फक्त इन्फॉर्मेशनल आहे, ट्रान्सफॉर्मेशन नाही आहे. जसं से फॉर एक्झाम्पल तुम्ही इंजिनिअरिंग स्टडी करता किंवा मेडिकल स्टडी करता, याने तुम्ही काही गोष्टी शिकू शकता, एक तुमचा पेशा तुम्ही तयार करू शकता. राईट. पण तुम्ही त्याने कॅरेक्टर डेव्हलपमेंट करू शकत नाही. जसं से फॉर एक्झाम्पल एक डॉक्टर असेल, त्यांनी चांगला मेडिकल अभ्यास केला असेल आणि तो डॉक्टर बनला असेल, याचा अर्थ असा नाही की तो चांगला डॉक्टर आहे अनलेस त्याच्याकडे कॅरेक्टर नसेल. राईट. तो चांगला डॉक्टर असू शकत नाही भले त्याने एवढं नॉलेज घेतला असेल, अभ्यास केला असेल, परीक्षा दिल्या असतील. मग तुम्ही असे पण डॉक्टर बघितले असतील जे लोक किडनी चोरी करतात, है ना. हरे कृष्ण. राईट. किंवा असे पण तुम्ही बघितले असतील जे असतात ना, उभयंता म्हणतो मी त्यांना, म्हणता काय ते रेल्वेमध्ये असतात, ते सेक्शन इंजिनियर, हे इंजिनियर, ते इंजिनियर, रेल प्रबंधन मंडल इंजिनियर. किती भ्रष्टाचार होतात तुम्ही मला सांगा. राईट. का तर त्यांना फक्त शिकवलेलं की तुम्ही कसं अधिकारी बनायचं, त्यांना हे शिकवलं जात नाही की तुम्ही अधिकारी बनवून काय केलं पाहिजे. राईट. यांना एवढंच माहिती असतं की मी अधिकारी आहे आणि मी पैसे कमवले पाहिजे आणि जेवढे कमवता येतील तेवढे कमवले पाहिजेत. आत्ताच चान्स आहे. एकदा आपल्या हातातनं पोस्ट गेली, पोझिशन गेली तर काय कमवणार आपण. राईट. परंतु जर कॅरेक्टर नसेल तर मग ती व्यक्ती फक्त एक्सप्लॉइट करेल. म्हणून आपल्या इव्हन सामाजिक याच्यामध्ये सुद्धा तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये जावा, स्पिरिच्युअल तर डेफिनेटली आपल्याला ट्रान्सफॉर्मेशनल गोष्टी हवे जे परिवर्तन करतील आपल्याला. इन्फॉर्मेशन नुसती उपयोगाची नाहीये. बट इव्हन इन द मटेरियल वर्ल्ड जर आपल्याकडे चारित्र्य निर्माणाकरता सुविधा नसतील तर केवळ अकॅडमिक एज्युकेशन घेऊन काहीच लाभ होणार नाही आपल्याला. मग तसं बघायला गेलं तर अमेरिका किंवा बाकीचे वेस्टर्न वर्ल्ड आहेत, प्रगत आहेत हे लोक, है ना, भौतिक ज्ञानामध्ये. परंतु सर्वात जास्त
त्यांच्याकडे तुम्हाला दिसेल डिप्रेशन, डिवोर्स केसेस, भ्रष्टाचार. वाय? तुम्ही म्हणाल की भ्रष्टाचार आमच्याकडे पण आहे. बरोबर आहे का? कारण आपल्याकडे पण कॅरेक्टर डेव्हलपमेंटची एज्युकेशन लुप्त झालेली आहे. राईट? लोकांना मग जर आपण शाळेमधनं भगवद्गीता नाही शिकवली, युनिव्हर्सिटीमध्ये जर आपण त्यांना गीतेचं ज्ञान नाही दिलं, तर कॅरेक्टर डेव्हलपमेंट कुठे आहे? म्हणून मागच्या भारताच्या 70 वर्षाच्या इतिहासामध्ये तुम्ही बघत असाल फक्त एक्सप्लॉयटेशन, केवळ शोषण. आणि मग देशाचा विकास कसा होईल आणि त्यासोबत नागरिकांचा चारित्र्याचा विकास कसा होईल? म्हणून जर एक व्यक्ती जर चारित्र्यवान असेल तर तो संपूर्ण देशाला सांभाळू शकतो. राईट? सो दॅट्स वाय दिस इज प्रोसेस ऑफ नॉलेज, आयटम्स ऑफ नॉलेज जे आपल्याला ट्रान्सफॉर्म करू शकतील. राईट? सो दॅट्स वाय आपण हे बघताना बघत होतो इथे, आणि आपण बघत बघत इथपर्यंत आलो होतो, शांतीपर्यंत आलो होतो. राईट? शांती म्हणजे आपण बघितलं होतं, मनुष्याने इतरांकडून होणारा अपमान सहन करण्यास शिकले पाहिजे. राईट? ऑल दिस क्वालिटीज स्पेशली फॉर डिवोटीज, नॉट फॉर ऍडमिनिस्ट्रेटर्स. आय मीन टू से, जेव्हा मॅनेजमेंट तुम्ही असाल तुम्ही म्हणाल की ओके आपण सहन केलं पाहिजे, पण तुम्ही एका संस्थेमध्ये असाल आणि तुम्हाला जर न्याय द्यायचा असेल लोकांना, तर तुम्हाला तिथे त्याचं पालन करावं लागेल. पण जेव्हा हे स्पेशली जेव्हा स्पिरिच्युअल याच्यामध्ये तुम्ही असाल, भक्त जेव्हा आपल्याला बनायचं आहे, आध्यात्मिक, तेव्हा आपण हे प्रॅक्टिस करणे फार इम्पॉर्टंट आहे. आणि उदाहरण दिलं प्रल्हाद महाराजांचं. राईट? सो लाईक दॅट. आणि ते नंतर उदाहरण आहे आर्जवम. आर्जवम म्हणजे सिम्प्लिसिटी. मनुष्याने निष्कपटपणे इतके प्रांजळ असावे की एखाद्या शत्रूलाही ते वास्तविक सत्य काय आहे हे सांगू शकेल. राईट? सो दॅट सिम्प्लिसिटी. त्यानंतर आचार्योपासनम दिलेलं. राईट? पण आपण डायरेक्ट आचार्योपासनमवर न जाता, आचार्योपासन नंतर बरेच आयटम दिलेले आहेत, पण याच्यापैकी आपण एक आयटम बघूया. तात्पर्यामध्ये कुठे त्याने सांगितलं प्रभुपादाने. हा, तुम्ही जर नेक्स्ट पानावरती गेलात तर तुम्हाला ठीक आहे, आचार्योपासनम चालेल. आचार्योपासनम स्वच्छम स्थैर्यम आत्म निग्रह. ओके. ओके, आचार्योपासना म्हणजे काय? आपण आचार्य म्हणजे कोण? बेसिकली भगवंतांचे भक्त, बेसिकली गुरु, साधू, शास्त्र, स्पेशली आपल्यासोबत असणारे ऍडव्हान्स्ड वैष्णव. राईट? यांची आपण उपासना केली पाहिजे. आणि प्रभुपाद लिहितात, आध्यात्मिक गुरुचा स्वीकार करण्याबाबत सांगायचे तर प्रामाणिक आध्यात्मिक गुरु स्वीकारणे अत्यंत आवश्यक आहे. कारण त्यांच्या मार्गदर्शना वाचून आध्यात्मिक विज्ञानामध्ये प्रगती करणे अशक्य आहे. मनुष्याने पूर्ण विनम्रतेने आध्यात्मिक गुरुला शरण जावे आणि त्यांची सेवा करावी, जेणेकरून आपल्या शिष्यावर कृपावर्ष करण्यासाठी गुरु प्रसन्न होतील. राईट? प्रामाणिक आध्यात्मिक गुरु ही श्रीकृष्णाचा प्रतिनिधी असल्यामुळे जर त्याने आपल्या शिष्यावर कृपावर्षाव केला तर शिष्याने जरी नियामक तत्वांचे पालन केले नाही तरी त्याची तत्काळ प्रगती होते. ठीक आहे? म्हणून आपण असं विचार करू नये की आपण जर गुरु महाराजांची कृपा प्राप्त केली तर आपल्याला नियामक तत्वांचे पालन करण्याची गरज नाही. दिस इज व्हेरी रेअर केसेस. कृपा सिद्ध. राईट? प्रभुपाद किंवा जो हातचे राखून न ठेवता गुरुची सेवा करतो त्याच्यासाठी नियामक तत्वांचे पालन करणे सहज जाते. राईट? सो इट बिकम्स इझी टू फॉलो रेग्युलेटिव्ह प्रिन्सिपल्स जर आपण गुरुला प्रसन्न केलं असेल तर. राईट? म्हणून हे सगळे जे एवढे आयटम्स ऑफ नॉलेज दिलेले आहेत एवढे सोपे नाही आहेत प्रॅक्टिस करणे. एवढं सोपं नाहीये की अहिंसा किंवा अमानित्वम किंवा शांती, सिम्प्लिसिटी, याला कृपा लागते. आपण आपल्या परीने प्रयत्न करूया, पण कृपेशिवाय आपण या गोष्टींना एक्झॅक्टली फॉलो करू शकणार नाही आयुष्यामध्ये. आणि आपण जर याला फॉलो करू शकलो नाही आणि नुसतं जर आपण याला तथाकथित जर वाचन करून आपण पुढे निघालो, इट जस्ट बिकम्स इन्फॉर्मेशन, की आपण काहीतरी इन्फॉर्मेशन घेतलेली आहे आणि भक्तिशास्त्री कोर्स संपला, त्यानंतर मग हे इन्फॉर्मेशन पण आपल्याकडनं संपली. राईट?
म्हणून भगवद्गीतेचा पूर्ण आशय काय आहे? संपूर्ण भगवद्गीतेचा अध्ययन झाल्यावरती आपण 2 गोष्टी शिकल्या पाहिजे. पहिले म्हणजे आपण हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे नाम कीर्तन करण्याकरता उत्सुक पाहिजे, नंबर 1. सेकंड, आपण वैष्णव सेवा करण्याकरता उत्सुक असले पाहिजे. आणि या दोन्ही गोष्टी करताना आपल्याकडे नम्रता पाहिजे. हा जेव्हा मेळ होईल आपल्याकडे, नाम जप, वैष्णव सेवा, आणि दोन्ही गोष्टी नम्र भावनेने, की मी कोणी नाहीये, मी जरी जप करत असेल किंवा सेवा करत असेल तर मी कोण आहे? मी एक साधारण मच्छर आहे. हरे कृष्ण. मच्छर म्हणजे ज्याच्यावरती कधीही तो जर मच्छर जर असं बसला असेल तुमच्या याच्यावर, तुम्ही लगेच त्याला असं करता हरे कृष्ण, कधी मारू शकता त्याला तुम्ही, राईट? आपली ही अशी म्हणजे हे मनुष्य भौतिक शरीर हे एवढं फ्रॅजाईल आहे, डेलिकेट आहे, कधी काही होऊ शकतं आपल्याला. कधी कुठल्या गोष्टीचा अभिमान करू नये उगाचच, राईट? तेव्हा मग आपण या गोष्टींना पालन करू शकतो. आणि जेव्हा या गोष्टी पालन करू आपण, राईट, आणि हे एलिमेंट्स आत्मसात करू, तेव्हा ऍक्च्युली आपण जीवनातल्या वास्तविक समस्यांना समाधान देऊ शकतो. वाय? बिकॉज ऍक्च्युली ज्या आपल्या समस्या असतात दिसणाऱ्या, त्या समस्या नसतात ऍक्च्युली बघायला गेलं तर. सो से फॉर एक्झाम्पल, आता इथे पुढे एक गोष्ट दिलेली आहे की जन्म मृत्यू जरा व्याधी, राईट? पुढे गेला तुम्हाला दिसेल काय आयटम, जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शन. मनुष्याने बघितलं पाहिजे की जन्म मृत्यू जरा व्याधी या आयुष्यामध्ये आहेत, राईट? परंतु ऍक्च्युली आपण जर त्याला व्यवस्थित जर स्क्रॅच केलं तर तुम्हाला दिसेल की देर आर 2 थिंग्स, सरफेस प्रॉब्लेम अँड डीपर प्रॉब्लेम. सरफेस प्रॉब्लेम म्हणजे वरवर दिसणाऱ्या काही समस्या असतात आणि त्याच्या आतमध्ये दडलेल्या दुसऱ्या समस्या असतात. तर आता से फॉर एक्झाम्पल, वरवर दिसणाऱ्या समस्या म्हणजे काय आहेत? समजा आता से फॉर एक्झाम्पल एक डॉक्टर आहे, तुम्ही डॉक्टरकडे गेलात, तुम्ही म्हटलात की डॉक्टर पोटात दुखते माझ्या, राईट? पोटामध्ये हे आहे, दुखणं आहे. मग डॉक्टर काय करेल? एक्सरे काढेल, सिटी स्कॅन काढेल, राईट? बघायचा प्रयत्न करेल, तर हे काय आहे? डॉक्टरचं मेडिकल ज्ञानचक्षु आहे, त्याने तो शोधायचा प्रयत्न करेल की तुला काय होत आहे आणि अकॉर्डिंगली तुम्हाला त्याची ट्रीटमेंट देईल, राईट? आणि जर तुमची ही समस्या आणखी चालतच राहिली की यार ठीकच होत नाहीये, किंवा मला एखादा पदार्थ गिळण्यामध्ये त्रास होतोय, ते म्हणाल की यार गळ्यामध्ये काहीतरी झालंय वाटतं, चेक करू द्या, पण कधी कधी प्रॉब्लेम कुठे असतो? एखाद्या व्यक्तीला जर ल्युकेमिया झाला असेल, ब्लड कॅन्सर, त्याला पण बाकी सगळे रेग्युलर ऍक्टिव्हिटी करण्यामध्ये त्रास होतो. मग आपल्याला कळतं की अरे बापरे, ह्याला ना ऍक्च्युली प्रॉब्लेम बाहेर दिसतो तसा नाहीये की आता इथं काहीतरी फोड आले, तिथे काहीतरी औषध लावा, काहीतरी 2-4 गोळ्या खाऊन, नाही, ऍक्च्युली प्रॉब्लेम मोठा आहे. प्रॉब्लेम जो दिसतोय तसा नाहीये. म्हणून सरफेस प्रॉब्लेम इज डिफरंट प्रॉब्लेम. बाहेरना दिसताना प्रॉब्लेम वेगळा आहे, पण ऍक्च्युली आतमध्ये फार मोठा प्रॉब्लेम आहे. आणि तो जोपर्यंत डिटेक्ट होत नाही तोपर्यंत आपल्या प्रॉब्लेमचं समाधान आपल्याला भेटणार नाही. मग आता तुम्हाला इथे दिसेल सरफेस प्रॉब्लेम म्हणजे वरवर दिसणारी समस्या काय आहे? जन्म मृत्यू जरा व्याधी, राईट? परंतु खोलवर तुम्ही जर चेक केलं असं एकदम खोदून तुम्हाला दिसेल मूळमध्ये प्रॉब्लेम काय आहे. याला तुम्ही पहिलेच ते दिलेलं आहे, अमानित्वम अदमित्वम. आपल्या सगळ्यांच्या या जगामध्ये वारंवार जन्म आणि मृत्यू चालत राहणाऱ्या समस्या काय आहे? अमानित्वम अदमित्वम नसणे. जोपर्यंत आपण नम्र नाही होत तोपर्यंत आपण आध्यात्मिक जीवन कशाला प्रॅक्टिस करू, राईट? आध्यात्मिक जीवन अभ्यास करायला कोण येतं? ज्याला वाटतं की मला गरज आहे, राईट? ज्याला गरज नाही तो कशाला येईल भक्ती करायला? तो म्हणेल की मुझे कुछ चाहिए नहीं लाइफ में, मैं ठीक ठाक लग रहा हूँ. ठीक ठाक नहीं लग रहा है, आपके सामने ये प्रॉब्लम है, जन्म मृत्यु जरा व्याधि, इसको कैसे सॉल्व करोगे? इसको सॉल्व करने के लिए ऐसा नहीं कि आप बोलोगे कुछ मैं मेडिसिन ले लूंगा या फिर कुछ अगर मेरा बॉडी का स्किन खराब हो जाएगा तो कुछ क्रीम लगा लूंगा. हरे कृष्ण. टेम्पररी समस्यांनी समाधान आपलं होणार नाहीये. वी वॉन्ट सम परमनंट सोल्युशन. म्हणून सरफेस प्रॉब्लेम आहे जन्म मृत्यू जरा व्याधी, परंतु याच्या खाली खोल प्रॉब्लेम काय आहे? जन्म मृत्यू जरा व्याधी कशामुळे आहे? बिकॉज देर इज नो अमानित्वम, देर इज नो अदम्भित्वम, राईट? आणि त्याला म्हणतात क्षेत्रविकार. हे जे क्षेत्रविकार आपण बघितले होते मागच्या वेळेला, राईट? की ह्या भौतिक जगामध्ये आपलं मन, बुद्धी, अहंकार या सगळ्या पंचमहाभूत हे सगळे काय आहेत? आपल्या क्षेत्रात झालेले विकार आहेत. की आपण ह्या सगळ्या तत्वांना आपण आपलं शरीर समजतो, राईट? आपण समजतो की इंद्रिय विषयाची वस्तू माझी आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे आपलं जन्मांतर काय चाललेलं आहे? या जगामध्ये प्रवास चालतच चाललेला आहे, राईट? म्हणून इथे प्रभुपाद म्हणतात आचार्य उपासनम, दॅट्स वाय इट्स इम्पॉर्टंट की आपण आचार्यांची उपासना केली पाहिजे. आणि त्यालाच कनेक्टेड पुढे एक शब्द आहे
इथे प्रभुपादांनी कुठे त्याला डिस्क्राईब केलंय आचार्योपासनम. त्यानंतर याला कनेक्टेड शब्द आहे पुढे 10व्या श्लोकामध्ये आहे बघा, मयी चानन्य योगेन भक्ती अव्यभिचारिणी. म्हणून आपण काय केले पाहिजे, आचार्यांच्या मार्गदर्शनामध्ये राहून भक्ती केली पाहिजे. अशी जर आपण भक्ती केली, मयी चानन्य योगेन भक्ती अव्यभिचारिणी. अव्यभिचारिणी म्हणजे जी भक्ती कधी थांबत नाही, ज्या भक्तीला कधीही स्टॉपेज येत नाही, अशी भक्ती केली तर आपण मग काय करू, ह्या सगळ्या समस्यातून मुक्त हो. राईट. पण प्रभुपाद नेहमी आपल्याला काय करतात, बॅलन्स पर्स्पेक्टिव्ह देतात. असं नाही की तुम्हाला भौतिक जीवनामध्ये गोष्टी बघायच्या नाहीयेत, ठीक आहे, तुम्ही भौतिक जीवन जगता, तुम्ही ते पण सांभाळा, हे पण सांभाळा, पण लक्षात ठेवा की जोपर्यंत आपण आध्यात्मिक जीवन सांभाळत नाही तोपर्यंत फक्त भौतिक असून आपला काही लाभ नाहीये. राईट. सो दॅट्स व्हाय प्रभुपाद त्याला मेन्शन करतात. आणि त्यानंतर पुढे दिलेलं आहे मग शौचम. राईट. शौचम म्हणजे आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करण्याकरता सूची अत्यंत आवश्यक आहे. सूचीचे आंतरिक आणि बाह्य असे 2 प्रकार आहेत. बाह्य सूची म्हणजे स्नान करणे आणि आंतरिक सूची म्हणजे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. ज्याप्रमाणे आपण शरीराला आंघोळ घालतो, शरीराला आंघोळ घातल्याने शरीरावरच्या असणारे सगळे कचरा साफ होतो. राईट. आपण जर एक दिवस आंघोळ नाही केली तर किती घाण होते आपल्या शरीराची, आपल्यालाच माहिती आहे. राईट. त्याच प्रकारे मनाला आपण जर आंघोळ नाही घातली तर मन किती घाणेरडं होऊ शकतं हे पण आपल्याला कळलं पाहिजे. अशा प्रकारे आंतरिक स्वच्छता आणि बाह्य स्वच्छता या 2 गोष्टी दिलेल्या आहेत. राईट. सो लाईक दॅट. आणि त्यानंतर पुढे आहे स्थैर्यम. स्थैर्य म्हणजे माणसाने स्थिर झालं पाहिजे. राईट. एस्पेशली प्रभुपाद म्हणतात, मनुष्याने आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करण्यासाठी अत्यंत दृढ निश्चय असले पाहिजे. असा दृढ निश्चय या विना आध्यात्मिक जीवनामध्ये प्रत्यक्ष प्रगती होऊ शकत नाही. राईट. आत्मविनिग्रह म्हणजे आध्यात्मिक प्रगती करता जे काही हानिकारक आहे त्याचा स्वीकार न करणे होय. मनुष्याने या गोष्टींची सवय लावून घेतली पाहिजे आणि आध्यात्मिक प्रगतीस बाधक अशा सर्व गोष्टींचा त्याग केला पाहिजे. म्हणून बघा, जेव्हा क्वालिटीज डेव्हलप केल्या जातात, तुम्ही जे मागे बघितलं होतं अहिंसा किंवा शांती, हे सगळ्या क्वालिटीज जे आपल्याला डेव्हलप करायचे आहेत. म्हणजे टॉलरन्स आपल्याला जोपर्यंत आपण शिकत नाही, स्पेशली टॉलरन्स आपल्याला का शिकायचं आहे, बिकॉज जर आपण छोट्या छोट्या गोष्टींनी जर आपण डिस्टर्ब होत असेल लाईफमध्ये तर आपण मोठ्या मोठ्या गोष्टी मिस करणार. राईट. कारण आपल्या ड्युटीज जास्त आहेत. मनुष्य जीवनामध्ये कर्तव्य फार मोठे मोठे असतात. जे छोट्या छोट्या गोष्टीने जर तुम्ही डिस्टर्ब होत राहिलात तर तुम्ही विचार करा, जे आता तिकडे युद्धभूमीवरती लोक लढायला गेलेत त्यांना काय म्हणजे कोणी, आपण कुठल्या कुठल्या गोष्टी डिस्टर्ब होत असतो. आज तू मला असा बोलला किंवा मला जेवणामध्ये हे भाजी भेटली नाही किंवा व्हॉट एव्हर. तुम्ही जे कधी कधी आमच्या माताजी गार्लंड बनवायला येतात सेवेला इकडे, मला तो गार्लंड बनवायला भेटला नाही, मला तोच बनवायचा होता किंवा मला असाच बनवायचा होता. बरोबर ना मधुसूदन प्रिया माताजी, हरे कृष्ण. हे अशा छोट्या चिल्लर गोष्टींनी डिस्टर्ब जर होऊन गेलात तर काय होणार आहे आपल्या जीवनामध्ये, आपण काय भक्ती करणार. राईट. ज्याला जीवनाची आणीबाणी कळते तो या छोट्या मोठ्या प्रॉब्लेम मधून असा इन्स्टंटली मुक्त होऊन जातो. राईट. ज्याला माहिती आहे की आज आपल्याला मोठी लढाई लढायची आहे त्यांना काय आता समोर आहे, कुणाला काय म्हणजे माहित नाही, म्हणजे त्यांना फरक नाही पडत. आज खाने में क्या है, आज किसी ने कुछ बोल दिया मुझे, ये मुझे जैसे फैन का टेम्परेचर चाहिए था या फिर एसी का टेम्परेचर चाहिए था, वो मिल नहीं रहा है मुझे. अशा छोट्या छोट्या गोष्टी डिस्टर्ब नसतं व्हायचं आयुष्यामध्ये. दे आर व्हेरी इनसिग्निफिकंट गोष्टी. महत्वाचं आहे की आपली भक्ती आणि आपलं जे मिशन आपल्या समोर आहे, ध्येय, ते आपण गाठलं पाहिजे. राईट. सो वी कॅन लर्न दॅट. म्हणून इथे प्रभुपाद लिहितात आत्मविनिग्रह. राईट. या गोष्टींची सवय आपण लावून घेतली पाहिजे. इंद्रिय इतकी प्रबळ आहेत की इंद्रिय भोग करण्यासाठी सदैव उत्सुक असतात. मनुष्याने अशा अनावश्यक मागण्या पुरवू नयेत. मग काय करावं, प्रभुपादाने बॅलन्स कसा दिलेला आहे. प्रभुपाद म्हणतात, शरीर सुव्यवस्थित ठेवण्याकरता इंद्रिय तृप्ती करावी जेणेकरून मनुष्य आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करण्याचे कर्तव्य पालन करू शकेल. राईट. मग आता तुम्हाला जेवढी आवश्यकता तेवढी घ्या. तुम्हाला समजा जर 4 चपात्याने होत असेल, तुमचं भागात असेल 4 चपात्या घ्या, 8 नका घेऊ. उगाच ओव्हर इटिंग केलं तर मग ओव्हर स्लिपिंग म्हणजे ओव्हर ड्रीमिंग म्हणजे तमोगुण, नुसतं स्वप्न बघत राहणे, पण आयुष्यामध्ये ऍक्च्युअली काय कार्य होत नाही आपल्याकडनं. राईट. आणि म्हणून प्रभुपाद तिथे पुढे लिहितात, सर्वात महत्वपूर्ण आणि अनियंत्रित इंद्रिय म्हणजे जिव्हा होय.
जर मनुष्य जिव्हा नियंत्रण करू शकत नसेल तर तो इंद्रियांना संयमित करू शकत असेल तर, राईट. जिव्हेचे 2 कार्य असतात, चव घेणे आणि बोलणे किंवा बडबड करणे. राईट, नुसते बडबड करत राहणे. म्हणून प्रभुपाद लिहितात, कुठे गेलं, म्हणून नित्य नियमाने जिवेला कृष्ण प्रसादाचे सेवन करण्यामध्ये आणि हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे कीर्तन करण्यामध्ये संलग्न केले पाहिजे. त्याचप्रमाणे नेत्राबाबत भगवंत म्हणतात, प्रभुपाद म्हणतात की आपण श्रीकृष्णानं बघितलं पाहिजे, हे ना. त्यानंतर कानाद्वारे कृष्ण कथा ऐकली पाहिजे, नाकाद्वारे फुलांचा सुगंध घेतला पाहिजे, आणि लाईक दॅट. अशा प्रकारे भक्ती विज्ञानाचे काय आहे, भक्तीचे विज्ञान आहे, हे आपण अशा प्रकारे लाईफला बॅलन्स केलं पाहिजे. सो व्हॉट एव्हर रिक्वायर्ड फॉर अवर बॉडी वी कॅन टेक दॅट, बट बियॉन्ड दॅट जे आपल्याला हानिकारक आहे ते आपण नाही घेतलं पाहिजे, राईट. अनुकूल्यस्य संकल्प प्रतिकूल्यस्य वर्जनम भक्तीमध्ये, लाईक दॅट. त्यानंतर आपण मग हे आचार्योपासनं, शौचम, स्थैर्यम, आत्मविनिग्रह, राईट. आणि इंद्रिया, त्यानंतर मग प्रभुपाद पुढे लिहितात, श्लोक नंबर 10 दिलेला आहे ते, सॉरी 9 8च्या सेकंड लाईनचं, इंद्रिय अर्थेषु वैराग्यम अनहंकार एवच, ते आपण बघितलं आता. आता अनहंकाराबद्दल प्रभुपाद म्हणतात 9व्या श्लोकाचा अनहंकाराबद्दल, राईट. सॉरी 8व्या श्लोकाचा, नो सॉरी कुठे गेलं, 9व्या श्लोकाची पहिली लाईन, इंद्रिय अर्थेषु वैराग्यम अनहंकार एवच. तो प्रभुपाद लिहितात अनहंकाराबद्दल, मिथ्या अहंकार म्हणजे आपण स्वतः देह आहोत असे मान्य होय, राईट. अर्थात हा देह नसून मी आत्मा आहे हे जाणणे म्हणजेच वास्तविक अहंकार होय. अहंकार आपण सोडू शकत नाही, इधर देर इज अ रिअल अहंकार और फॉल्स अहंकार. काय काय लोक म्हणतात की तुम्ही जास्त इगो करू नका. अरे इगो करायला पाहिजे आपण, कुठला, ओरिजिनल इगो, की मी आत्मा आहे, राईट. मी शरीर नाही, मग आत्मा आहे तर मला काय केलं पाहिजे, भगवानाची सेवा केली पाहिजे, नामजप केलं पाहिजे, भागवतम वाचलं पाहिजे, भक्तांचं संग केलं पाहिजे. दॅट इज अवर ओरिजिनल अहंकार. म्हणून प्रभुपाद लिहितात अहंकार नेहमी असतोच, मिथ्या अहंकार निंद्य आहे परंतु खरा अहंकार निंद्य नाही. आणि लाईक दॅट प्रभुपादांनी इलॅबोरेट केलं, तुम्ही वाचल्यानंतर त्याच्यामध्ये. प्रभुपाद लिहितात आपण अशा प्रकारे अहंकाराचा त्याग केला पाहिजे, राईट, खोट्या अहंकाराचा, लाईक दॅट. त्यानंतर पुढे मग प्रभुपाद लिहितात जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम, राईट. मग तुम्ही पुढे गेलात त्या तत्वामध्ये प्रभुपाद लिहितात मनुष्याने जन्म मृत्यू जरा आणि व्याधी यांपासून होणाऱ्या दुःखांना जाणण्याचा प्रयत्न केला पाहिजे, राईट. आणि याचे वर्णन विस्तारामध्ये भागवतमध्ये आणि वेदेमध्ये बऱ्याच प्रकारे आपल्याला आढळते. सो इन भौतिक जगामध्ये ऍक्च्युली जेव्हा डिव्होटीज नेहमी डिस्कस करतात की मृत्यू मृत्यू मृत्यू, आपण नेहमी डिस्कस करतो, राईट. कुठल्याही क्लासमध्ये मृत्यूशिवाय आपला क्लास पुरा होत नाही. मृत्यूबद्दल 2दा तरी बोललं पाहिजे आपल्याला, राईट. मग काही लोक म्हणतात की काय तुम्ही नुसते मृत्यू बद्दल बोलता हो, बाकी आम्हाला बाहेरच्या सत्संगमध्ये तर कधी आम्हाला ऐकायला भेटत नाही मृत्यू. म्हणजे तुम्ही सत्संग करत नाहीयेत. सत्संगमध्ये तुम्हाला कळलं पाहिजे की तुम्ही मृत आहात किंवा मरणार आहात, मृत्यू तुमच्या समोर आहे. हे तुम्हाला जर कोणी सांगू शकत नसेल आणि तुम्ही ऐकायला जात नसेल सत्संगमध्ये या सगळ्या गोष्टी, तर तुम्ही सत्संग करतच नाहीये, कारण ऍक्च्युली आपण मरणार आहोत ना. मग काही लोक म्हणतात की यू आर ऍक्च्युली व्हॉट. 2 गोष्टी असतात, ऑप्टिमिस्टिक आणि पेसिमिस्टिक, राईट. पेसिमिझम आणि ऑप्टिमिझम. पेसिमिझम म्हणजे बेसिकली निराशावादी. हे डिव्होटी निराशावादी, नेहमी निराशावादी गोष्टी करतात, मरणार मरणार मरणार. काहीतरी बोला ना पॉझिटिव्ह, काहीतरी आशावादी गोष्टी बोला. ऑप्टिमिस्टिक आपण जगणार, आपण मजा करणार, असं काहीतरी बोला ना. आणि बरेच आजकाल जे तथाकथित कथा कीर्तन प्रवक्ते असतात बाहेरचे प्रोफेशनल, ते लोक असेच बोलतात, मजा करो, ये करो लाईफ में, आणि मग काहीतरी 2-4 सूनबाई आणि सासूच्या गोष्टी सांगणार. सूनबाईला कसं हँडल करायचं घरामध्ये, सासूबाईला कसं हँडल करायचं. मी चुकीचं म्हणतो की बरोबर म्हणतो, असंच असतं ना. बाहेरची सगळी कीर्तन तुमची जे असतात ते तुम्ही सत्संग अटेंड करता बाहेर, म्हणजे तुम्ही करत नाहीत. म्हणजे तथाकथित जे प्रवक्ते आहेत आज मार्केटमध्ये, प्रोफेशनल रिसायटर्स, अलग हेच सांगतात घरामध्ये सासूशी कसं राहावं, सुनेशी कसं राहावं, आणि सो अँड सो अँड सो अँड सो. पण ह्याचं मूळ सांगत नाही ते. सरफेस प्रॉब्लेम काय आहे,
सरफेस प्रॉब्लेम आहे की सुनबाई आणि सासूचं भांडण होतं, राईट. पण डीपर प्रॉब्लेम काय आहे? प्युरिटी नाही हार्टमध्ये, सेल्फलेसनेस नाहीये, निस्वार्थ भाव नाहीये. निस्वार्थ भाव नसेल तर मग भांडणं कुठे पण होतात. तुम्ही अगदी इस्कॉन मध्ये आला तिथे पण भांडणं होतील. निस्वार्थ भाव हा एकच तोड आहे जिथे भांडणं होणार नाही, राईट. जगामध्ये तुम्ही कुठेही जा, कुठल्याही 2 देशांमध्ये भांडणं किंवा 2 व्यक्तींमध्ये किंवा 2 राष्ट्रांमध्ये किंवा 2 गावांमध्ये किंवा कुठेही जिथे स्वार्थपणा येतो तिथे मग क्लेश चालू होतात, राईट. निस्वार्थ भाव असल्याशिवाय आपण एकमेकांना टॉलरेट करू शकत नाही, सहन करू शकत नाही, इम्पॉसिबल. सो दॅट्स वाय ते मूळ सांगत नाही की याच्याकरता तुम्हाला चॅन्टिंग करावं लागेल. मग चॅन्टिंग पण कशी सांगितली तरी काय म्हणतात, चालेल तुम्ही करा, केले तरी चालेल, नाही केले तरी चालेल, असं नसतं बाबा. औषध जर डॉक्टरांनी दिलेले तर खाल्लंच पाहिजे, ते घेतलंच पाहिजे, त्याला पर्याय नाहीये. मग आता तुम्ही सांगा कुठल्या संस्था तुम्हाला म्हणतील 2 तास जप करा तुम्ही दररोज हरे कृष्ण, लोक जाणार नाही तिकडे. म्हणून लोक म्हणतात इस्कॉन में इतने कम क्यों लोग हैं? आते बहुत है इस्कॉन में, बहुत आते हैं, लेकिन जप करने के लिए टेम्पल हॉल में कितने लोग आते हैं? बहुत कम आते हैं. वाई? बिकॉज इट रिक्वायर्स रियल त्याला काय म्हणतात, एनर्जी, हार्डवर्क, फोर्स. इट्स अ प्रोसेस ऑफ प्युरिफिकेशन, राईट. शुद्धीकरणाची प्रक्रिया आहे. तुम्हाला सर्जरी करायची असेल तर मग वेदना होतील ना. आपला इगो बाजूला टाकून जर तुम्हाला सांगायचं ऐकायचं असेल, नामश्रवण कधी होऊ शकतं आपलं चांगलं? जेव्हा आपण आपलं अहंकार कमी होईल ना तेव्हा नामश्रवण होतं. म्हणून महाराज कशाला फोर्स करतात नेहमी की तृणादपी सृणुचन, तृणादपी का? कारण अहंकार असल्यामुळे आपण व्यवस्थित नामजप करू शकत नाही. जर करत जरी असेल तरी कसं करतो त्याच्यावरती, हा हरे कृष्ण मी करतोय ना नामजप, 16 वेळा केले मी, मग पुढे काय? मग आता काय करायचं? मग आता मला आनंद का होत नाहीये? तुम्ही काय म्हणजे नामजप करण्यापूर्वी काय भगवंतांना हे असं काय त्याला काय म्हणतात ते असतं ना रस्त्यामध्ये, काय असतं टोल टॅक्स वगैरे असतात ना, क्या तुम्ही क्या टैक्स मांगा ला कि ये मैं इतना करूंगा इतना मिलना चाहिए मुझे, ऐसा करोगे तो फिर फ्रस्ट्रेट हो जाओगे चॅन्टिंग में. चॅन्टिंग मुळात ही प्रक्रिया काय आहे? स्वतःचा आनंद मिळवण्याची नाहीये, दुसऱ्यांना आनंद देण्याकरता चॅन्टिंग आहे. पण लोक म्हणतात मुझे आनंद नहीं आ रहा चैंटिंग में. भैया चैंटिंग में आनंद लेने के लिए चैंटिंग नहीं किया जाता है. चैंटिंग है इंजेक्शन है. इंजेक्शन समझते हैं ना? इंजेक्शन से थोडी आनंद आता है. कोणाला आनंद आला का इंजेक्शन घेतलं होतं? किती आनंद आला सांगा मला. चॅन्टिंग म्हणजे इगोवरती इंजेक्शन आहे. म्हणजे बसून 2 तास सांगणे मी मूर्ख आहे, मी नालायक आहे. मग आता मी मूर्ख आहे, नालायक आहे, मग कोण महान आहे? भगवंत महान आहेत, भगवंताचे भक्त महान आहेत. 2 तास बसून स्वतःला सांगायचं मी वेडा आहे. भगवंत शाणे आहेत, भगवंतांचे भक्त शाणे आहेत आणि मला त्यांची सेवा करायची, मला सेवा करायची, मला सेवा करायची, मला सेवा करायची, हे आपण मागत असतो चॅन्टिंग मध्ये. आणि मग चॅन्टिंग झाल्यावरती कोणी येतं सांगायला, हे चालले थोडे झाडू मारशील का? नाही नाही, आता तर माझी चॅन्टिंग झाली, आता मी झोपणार 1 तास. हरे कृष्ण. मग समजून घ्यायचं की आपली चॅन्टिंग व्यवस्थित झाली नाहीये. जर चॅन्टिंग व्यवस्थित झाली असेल तर लगेच इन्स्टंटली तयार होणार. प्रभूजी काय सेवा आहे का सांगा, लवकर सांगा, लवकर लवकर, काय सेवा आहे? सेवा नको असेल तर म्हणजे चॅन्टिंग झाली नाही व्यवस्थित. व्हेरी व्हेरी. सो दॅट्स वाय इथे प्रभुपाद म्हणतात तो या ऑप्टिमिस्टिक आणि पेसिमिझम आणि ऑप्टिमिझम. सो जे लोक असं विचार करतात की अरे इस्कॉन वाले क्यों बोलते हैं सब मृत्यु 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 मृत्यु, थोड़ा कुछ आशावादी चीजें भी बोलो ना. दुनिया में इतनी पॉजिटिव चीजें हैं सोचने के लिए, बोलने के लिए. दुनिया में कितना पॉझिटिव्हिटी है देख रहे हैं आप लोग. बहुत पॉझिटिव्हिटी आहे, राईट. आणि मग जर 2-4 लोक चांगले नसतील जे पॉझिटिव्हिटी क्रिएट करणार आहेत तर नक्की निगेटिव्हिटी भरपूर भरून भरून आहे, राईट. सो दॅट्स वाय याला उदाहरण म्हणताना तुम्ही असं कधी ऐकलं असेल, ते नाही का बाहेर लोक जास्त ते काय वेड्याकडे काय म्हणत असतात, ते पाण्याचा ग्लास घेतात, म्हणतात की बताओ ये ग्लास क्या है. समजा आता पाण्याचा अर्धा ग्लास भरला असेल, अर्धा भरला असेल, तुम्ही काय म्हणणार त्याला? तुम्ही सिंपल भाषेमध्ये काय म्हणणार त्याला? तुम्हाला विचारलं की याच्यामध्ये किती पाणी आहे, तुम्ही म्हणणार की अर्धा ग्लास आहे. बरोबर आहे ना? सिंपल लेमॅन लँग्वेज आहे, अर्धा ग्लास पाणी आहे. पण जे तथाकथित जे डोकं जास्त खुजली करणारे लोक असतात ना, जे तथाकथित विचारवंत, नाही 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 असं काय तुम्ही बोलताय हो, अर्धा ग्लास पाणी नाहीये, अर्धा ग्लास भरलेला आहे. तुम्हाला कळलं का? हरे कृष्ण. कसं बरं वाटतं ना. अर्धा ग्लास भरलेला आहे, सॉरी ग्लास अर्धा आहे म्हणण्यापेक्षा अर्धा ग्लास भरलेला आहे, राईट. त्याला म्हणतात ना ऑप्टिमिस्टिक. हा, तुम्ही केलेलं दिसतंय.
ऑप्टिमिस्टिक म्हणतात त्याला, आशावादी. काहीतरी पॉझिटिव्ह बोल, निगेटिव्ह बोलू नकोस. पॉझिटिव्हिटी काय आहे? सी दिस इज इट अपेरेंटली सीम्स निगेटिव्ह. आधा ग्लास दिया मेरे को पाणी. समजा पाण्याच्या जागी आपण तिथे काहीतरी म्हणूया बासुंदी. ठीक आहे, बासुंदी. आता बरं वाटतंय. पाणी काय आहे? भरपूर आकाशात पडतंय आता ना, तुमच्याकडे पाऊस पडला होता ना, अर्धा ग्लास पाणी. ऑफकोर्स जाऊ दे, नको पाणी. ठीक आहे, दिस इज निगेटिव्हिटी की अर्धा ग्लासच दिला. पण पॉझिटिव्हिटी लोक काय म्हणतात? पॉझिटिव्ह देखो, अरे आधा भरा हुआ ग्लास दिया है ना बेटा, पॉझिटिव्ह आहे ना. पण ऍक्च्युअली आपले आचार्य काय म्हणतात? ठीक है आप ऐसा बोलते हैं, आधा ग्लास पानी दिया तो बोलने का नहीं, ऐसा नहीं बोलने का आधा ग्लास दिया, बोलो आधा ग्लास भरा हुआ दिया. हे भौतिक जीवन आहे, राईट. पण ऍक्च्युअली प्रभुपाद आणि आपले आचार्य म्हणतात, समजा तुम्हाला जर पूर्ण रिकामा ग्लास दिला तर तुम्ही त्याला काय म्हणणार? त्याला काय म्हणणार तुम्ही? पूर्ण ग्लास काय आहे? रिकामा आहे ना. तुम्ही रिकामा ग्लासला फुल म्हणू शकत नाही ना. फुल ग्लास रिकामा आहे असं म्हणू शकत नाही ना. फुल ग्लास रिकामा आहे. मग हे सगळे लोक जे असतात ना, मूर्खात काढतात, मूर्खात, वेड्यात. म्हणून जोपर्यंत सरफेस प्रॉब्लेम ऍड्रेस केली डीपर प्रॉब्लेम ऍड्रेस केली जात नाही ना, तोपर्यंत हे सगळे वर्ड जगलेरी करून, शब्दांचा मेळ करून, घोळ करून आपले फॉलोअर्स वाढणे आणि त्यांना भ्रमित ठेवणे आणि त्यांच्याकडनं चंदा इकट्ठा करणे आणि आपलं घरदार चालवणे, हे सगळं मूर्खाचा बाजार चालत झालेला मार्केटमध्ये. आपल्याला रियालिटी सांगितली पाहिजे, सत्यता सांगितली पाहिजे जीवनाची. की सत्यता काय आहे? देर इज बर्थ, देर इज डेथ, डिझीज अँड ओल्ड एज. जन्म, मृत्यू, जरा, व्याधी हे आपल्या जीवनामध्ये आहे, राईट. सो ऍक्च्युअली चैतन्य चरणी याला मस्त म्हणतात, ते म्हणतात की इट इज नॉट ऑप्टिमिझम और पेसिमिझम, इट इज रियलिज्म. ये सत्यता है जीवन की. आपको तथाकथित आशावादी बनने की जरूरत नहीं है या निराशावादी भी बनने की जरूरत नहीं है. ठीक है ना भैया, अगर ग्लास आधा ही भरा है पानी का, बोल दो आधा ही ग्लास भरा हुआ है, क्या बोलने की जरूरत है? आधा पूरा ना, क्या बोलते हैं वो, ते मी विसरतो. हाफ ग्लास एम्प्टी, काय अर्धा ग्लास. बोला काय? मधुसूदन प्रेमाताजी बोला, बोला की माईक ऑन करून. अर्धा भरलेला ग्लास. हा, अर्धा भरलेला ग्लास. म्हणजे भरलेला शब्द तुम्हाला इम्पॉर्टंट वापरतो, राईट. अर्धा भरलेला नाही येतो, अर्धाच आहे तो ग्लास, राईट. सरळ बोला ना, अर्धा ग्लास दिलाय. अर्धा भरलेला म्हणजे काय? तुम्ही त्याला काय हाफ ग्लास एम्प्टी म्हणजे हाफच आहे ना ते. तो वेदर इट इज अर्धा ग्लास भरलेला किंवा अर्धा भरलेला किंवा टोटल नाही भरलेला, शेवटी जीवनाची सत्यता काय आहे की आपल्या सगळ्यांना जन्म, मृत्यू, जरा, व्याधी याला सामोरं जावं लागणार आहे, राईट. म्हणून शब्दांचा घोळ न करता जी सत्यता आहे त्याला स्वीकारणे फार जरुरी आहे. म्हणून प्रभुपाद लिहितात, कुठे गेलं, श्रीमद भागवताती जन्मापूर्वीची अवस्था, मातेच्या गर्भातील बालकाचा निवास, त्याला भोगावे लागणारे दुःख इत्यादींचे हुबेहूब वर्णन करण्यात आले आहे. जन्म हा दुःखमय असल्याचे आपण पूर्णपणे जाणून घेतले पाहिजे. मातेच्या गर्भामध्ये आपण किती दुःखे भोगले आहेत याची आपल्याला विस्मृती झाल्यामुळे आपण जन्म मृत्यूच्या चक्रातून सुटण्याचा मार्ग जाणण्याचा प्रयत्न करीत नाही. त्याचप्रमाणे मृत्यू देखील सर्व प्रकारचे दुःखे भोगावी लागतात, राईट. याचे सुद्धा शास्त्रामध्ये वर्णन आहे. जसं आहे ना, आता ते वॉर चालू आहे ना, इंडिया पाकिस्तान वॉर. तर ते ऍक्च्युअली 1971 वॉर जेव्हा झालं होतं 1971, तेव्हा प्रभुपादांच्या वेळेला प्रभुपादांना एक डिवडेन प्रश्न विचारला होता की प्रभुपाद ये सब वॉर ये सब ये हो रहा है, यू नो. सो प्रभुपाद म्हटले, सो व्हॉट, सो ओके वी मे सपोर्ट सम पर्टिक्युलर पार्टी और पर्सन बिकॉज तो व्यक्ती आपल्याला धर्माची स्थापना करण्याकरता मदत करत असेल, राईट. सो दॅट इज अनदर पार्ट, दॅट इज टोटली डिफरंट डिस्कशन. पण ट्रुली स्पीकिंग, अपार्ट फ्रॉम दॅट, याच्या व्यतिरिक्त आपण जर बघितलं तर प्रभुपाद म्हणायचे की चलो ठीक है, अभी ये युद्ध हो रहा है, युद्ध में लोग मरे जाएंगे, राइट. कुछ लोग मरेंगे, कुछ जिंदा होंगे और आप आजाद हो जाएंगे, है ना. कोई एक पर्टिक्युलर प्रांत आजाद होईल किंवा तुम्ही मुक्त व्हाल, त्यांच्या तावडीतून सुटाल आणि तुम्ही जगाल. तर तुम्ही नंतर काय मरणार नाहीयेत का? हरे कृष्ण. मरणार नाहीये का आपण? मरणार ना आपण सुद्धा. आपण जगातनं मुक्त झालो म्हणजे सी, आपण ह्या जगातनं मुक्त वास्तविक कधी होणार? जेव्हा आपण आपल्या उपाधींमधनं मुक्त होणार, राईट, आणि भगवत धामला जाणार.
जोपर्यंत आपण आयडेंटिटी घेतलेली आहेत, आता ठीक आहे आपण एक इंडियन, आपण एक हिंदू म्हणून आयडेंटिटी आपली आहे, सो दॅट इज ओके ना, बिकॉज दॅट आयडेंटिटी, ती आयडेंटिटी आपल्याला मदत करते धर्माचं रक्षण करण्याकरता आणि आपल्याला प्रचार करण्याकरता आणि नामजप करण्याकरता इनडायरेक्टली मदत करते, म्हणून आपण त्याला प्रोत्साहन देतोय. पण हे सगळं झाल्यानंतर जर आपले तथाकथित हिंदू किंवा आता तथाकथित म्हणजे हिंदूच आहेत ते, समजा देश आजाद हमने जीत लिया सब ये हो गए, उसके बाद क्या पिक्चर देखने के लिए बैठोगे सिनेमा, हाँ फिर गाने लगा के बैठोगे, तो फिर गया ना, पूरा पानी फेर दिया आपने, जितना मेहनत किया था आपको आजाद करने के लिए पूरा बर्बाद कर दिया आपने. बिकॉज आजादी किसके लिए आहे? आपण स्वतंत्र होत आहोत कशा करता, जेणेकरून आपण भगवंताचं नाव घेण्याकरता शांतपणे घरामध्ये एसी लावून बसू. तुम्हाला भीती नाही है किधर से बॉम्ब आके गिर जाएगा मेरे घर के ऊपर, राइट? यू डोंट हैव फियर. एट द सेम टाइम दिस इज इम्पोर्टेंट, बॉम्ब गिर गया तो कैसे जब करेंगे आप? बट एट द सेम टाइम आपने अगर उनको खत्म कर दिया और आप शांति से भी रह रहे हैं, आपका राष्ट्र अच्छा हो गया, देश शांत हो गया, लेकिन अभी क्या करना है आगे? घर में बैठ के पिक्चर देखोगे, नेटफ्लिक्स देखोगे, तो फिर पूरा उद्देश्य ज्या महापुरुषांनी बलिदान दिलेले आपल्या भारतामध्ये सुद्धा, अगोदर सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज किंवा राणा प्रताप वगैरे वगैरे, आणि आता जे करंटली जे काही लोक आपल्याकरता लढत आहेत, ह्या सगळ्यांचं बलिदान आपण काय केलं? पाण्यामध्ये मिसळून टाकलं, पूर्ण वाट लावून टाकली. म्हणून ज्या गोष्टी ज्या स्तरावरती आहेत त्याला त्या गोष्टींना यथार्थ रूपामध्ये बघणे फार महत्वाचं आहे. आपल्याकरता जरुरी आहे की आपल्याला शांती प्राप्त झाली पाहिजे, जेणेकरून आपण शांतपणे बसू घरामध्ये. पण कशा करता? बस मग आता सकाळी संध्याकाळी बसून सून आणि सासूबाई बसा आता घरामध्ये टीव्ही बघत. सूनबाई म्हणेल, अहो आई तुम्हाला माहितीये का नवीन सिरियल आलंय? काय ग? कुठलं सिरियल आलंय? जी टीव्ही वरती नवीन सिरियल आले, चला आपण बघून बसूया. झालं. मग तुम्हाला हे भेटलेल्या स्वातंत्र्याचा काय फायदा आहे? काहीच फायदा नाही ना. म्हणून स्टार्ट टू एंड आपल्याला नेहमी हे हॅमर करत राहिलं पाहिजे की स्वातंत्र्य आहे आपल्याला आणि हे आपल्याला हवंय, चांगली गोष्ट आहे, पण कशा करता? जेणेकरून आपण धर्माची धर्माचं आचरण करू शकू, धर्म पालन करू शकू. अदरवाईज आपल्याला काय गरज आहे? तसे पण तुम्ही मरणार जात, असे पण तुम्ही मरणार, मरा ना मग तसंच. आपण असं मरायचा का प्रयत्न करतोय? कारण अशा मरण्यामध्ये आपण भक्तीचा अभ्यास करून शरीर त्यागू आणि आपल्याला भगवंत धामाला जाण्याकरता एक रस्ता तयार भेटेल. नाही तर अदरवाईज काय, आज तुम्ही इथे आहात, तुम्ही उद्या पाकिस्तानमध्ये जन्माला आला तर काय फायदा तुमचा? ऍक्च्युअली प्रभात म्हणायचे आज अगर समजो आप अगर याया खान, त्या टाइमला याया खान म्हणून होता, याया खान, याया खान से अगर आप बच गए तो आप क्या मरोगे नहीं क्या? बाद में मरोगे ना. तो मैं ये नहीं बोल रहा हूँ कि याया खान से बचो मत, बचो, बिकॉज दैट इज द इमिडिएट रिक्वायरमेंट, कारण आपल्याला स्टेबिलिटी नसेल तर आपण भक्ती कसं प्रॅक्टिस करणार? वी नीड स्टेबिलिटी, बट द स्टेबिलिटी इज फॉर व्हॉट? स्टेबिलिटी आहे भक्तीचा अभ्यास करण्याकरता. आणि म्हणून हे ना सायमल्टेनियसली हॅमर करत राहणं फार जरुरी असतं की तुम लढो देश के लिए, सब कुछ करो, स्वतंत्र सेनानी बनो या फिर दुनियाचं फाईट करो. आम्ही पण करतो, मी पण करतो, प्रमोट करतो, भरपूर प्रमोट करतो मी, तुम्ही बघत असाल. वी प्रमोट अ लॉट, बट कशा करता? सो दॅट आपल्या सगळ्यांना शांतपणे बसून हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, भगवत कीर्तन करायला चांगली संधी भेटेल आणि बाकी लोकांना सुद्धा आपण संधी देऊ शकतो चांगली. सो दॅट्स वाय अशा प्रकारे लोकांना भ्रमित करत राहण्यापेक्षा की तुम्ही असं पॉझिटिव्हली बोलावं, असं का तुम्ही म्हणताय? असं काय नसतं. जी सत्यता आहे ते सत्य तुम्ही स्वीकार करा. सत्यता आहे तर तुम्हाला लढायला जायचं आहे, तुम्हाला लढायचं आहे, पण तो लढा कशा करता आहे? बसून दारू पिणे करता नाही, राईट? आणि इनफॅक्ट तुम्ही जरी असं बघायला गेलात भौतिक दृष्टिकोनातून, आता सध्या डिवोटीचं लाईफ काय आहे? तुम्ही म्हणाल की काय मौत के बारे में सोचे, मौत के बारे में बोलते रहते. इवन दो वी मे स्पीक ऑफ डेथ राईट नाव, मृत्यूबद्दल आपण बोलतोय, परंतु या शरीराला त्या केंद्र आपण कुठे जाणार आहोत? डिवोटी कुठे जाणार आहे? भगवत धामात जाणार आहे ना. दॅट इज इज रियल ऑप्टिमिझम. भौतिक लोकांना वाटत असेल की क्या निराशावादी व्यक्ति है यार, मृत्यू के बारे में डरते रहते हैं, सोचते रहते हैं. अरे भैया, ये असली निराशावादी है, क्योंकि उनको मालूम है आगे आशावादी बनना है. यहाँ से छूट के भगवत धाम जाएंगे तो क्या करेंगे? भगवान का सेवा करेंगे, शाश्वत जीवन मिलेगा जहाँ पे पुन्हा पुन्हा जन्म मृत्यू नाही. म्हणून आपल्या शास्त्र अशी जबरदस्त रचना केलेली शास्त्रांची, म्हणून तुम्ही बघा ते प्रभात पुढे लिहितात, कुठे गेलं? जरा आणि व्याधीबद्दल सांगायचे तर प्रत्येकाला याचा प्रत्यक्ष अनुभव येतो. कोणाला व्याधीग्रस्त व्हायची इच्छा नसते किंवा कोणाला वृद्ध व्हायची इच्छा नसते, परंतु त्यांना टाळणे अशक्य आहे, राईट?
वी कॅनॉट अवॉइड दॅट. सो दॅट्स वाय हा प्रश्न विचारण्यापेक्षा की या जगामध्ये मृत्यू का, किंवा कधी कधी पण लोक असं म्हणतात की अरे याचा ना त्या टेररिस्ट अटॅकमध्ये मृत्यू झाला, किंवा एका भूकंपामध्ये हा मेला, किंवा तो व्यक्ती तसा मेला, किंवा कोणी म्हातारा होऊन मेला, कोणी काय मेला. तुम्ही प्रश्न विचारा की हा प्रश्न नाहीये की कोण कुठे मेला, कोणी टेररिस्ट अटॅकमध्ये मेला, कोणी भूकंप येऊन मेला, कोणी पुराखाली वाहून गेला. हा प्रश्न नाहीये की कोण कुठे मेला. पण प्रश्न विचारला पाहिजे की मरते ही क्यों है लोग. प्रश्न काय आला पाहिजे की मरते ही क्यों है ना. इधर मरा उधर मरा वो डिटेल है, लेकिन मरते ही क्यों, ये कभी प्रश्न पूछा क्या आपने. लोगों ने असा प्रश्न विचारतात, बेचारा इनोसेंट वो नदी में बह के मर गया, तो आप नहीं मरने वाले क्या. असं जर बोललो तर त्याला राग येईल. तर डेफिनेटली असं बोलू नये आपण त्यांना समोरून. पण आपल्याला सत्यता कळली पाहिजे की ठीक आहे, ऍट दॅट पॉइंट आपल्याला त्याला वाचवणं जरुरी आहे. राईट. आपली त्यांना रक्षा करणे आपले हे जरुरी आहे, कारण प्राण रक्षा करणे हे मनुष्याचं कर्तव्य आहे आणि आपण ते करतोय. आता एवढे सगळे लोक लढतायत ना बॉर्डरवरती, लढतायत ते लोक कुणाकरता लढतायत, जेणेकरून आपला प्राण वाचेल. पण आपण मूर्ख असेल जर आपण इथे बसून जर प्राण वाचल्यानंतर काय करणार, आपण काय करणार मग आता किती व्यंग आहे बघा. म्हणजे एवढं म्हणजे लाजिरवाणी गोष्ट आहे की आता एक साईडला लोक बॉर्डरवरती युद्ध करतायत आणि इथे लोक IPL मॅच खेळतायत. किती मूर्खपणा आहे बघा जर. आता म्हणजे आता बोलू नये, तुम्ही म्हणाल की क्लास तुम्ही भगवद्गीता करताय की पॉलिटिकल करताय. बट दिस इज रियालिटी ऑफ लाईफ. आपली लोक साईडला लढतायत तिकडे आणि तुम्ही इथे IPL मॅच खेळताय, म्हणजे तुम्हाला स्वातंत्र्य देऊन काय फायदा नाहीये. राईट. म्हणून जे देशाचे नेते असतात, जे लिडरशिप पोझिशन मध्ये आहेत, त्यांना धर्मशास्त्रांचं ज्ञान असणे फार महत्वाचं आहे. तर डेफिनेटली आपल्या वरच्या आहेत नेत्यांना, जे काही 3-4 निवडक नेते त्यांना आहे ज्ञान हे. पण आता मास ऑफ पीपल दे आर सो मटेरियलिस्टिक. आता यांना सडनली चेंज करायला होत नाही ना. सडनली कसं काय त्यांना सांगणार की अरे मूर्खो, तुम लोगों को ये स्वतंत्र दिया है, ये IPL मैच खेलने के लिए नहीं दिया है. अच्छा खेलना है खेलो, लेकिन जब भी करो ना, थोडा खेल लो, थोडा जब करो. राईट. मनुष्य जीवनाचं कर्तव्य काय आहे, भगवत धामाला जाणे आणि यातनं मुक्त होणे, जन्म मृत्यू जरा व्याधीतून. अदरवाईज तुम्हाला दिलेलं स्वातंत्र्य हे पाण्यामध्ये गेलं सगळं. आमचं बलिदान हे वेस्ट गेलं. राईट. एवढे महापुरुषांनी जे बलिदान दिलेलं आहे. सो दॅट्स वाय हा प्रश्न न विचारता असा प्रश्न विचारणे मृत्यू, इसका मृत्यू ऐसा, उसका मृत्यू. अरे उसका मृत्यू उसका नहीं, तुम्हारा भी मृत्यू होने वाला है, तुम भी मरने वाले हो. तो इसके बारे में कुछ उपाय ढूंढा क्या आपने. नहीं, मैंने कुछ उपाय नहीं ढूंढा है. क्यों? क्योंकि मैं इतना बिजी हूँ खेलकूद करने में. मैं इतना बिजी हूँ कुल्लू मनाली घूमने में, मैं इतना बिजी हूँ खाने पीने में और एंजॉय करने में लाइफ की, मुझे कभी सोचने का टाइम नहीं मिला. इस तरह से जन्म चला जाएगा ये, फिर अगला जन्म वापस फिर बन जाओ, फिर अगले जन्म में कहाँ बनोगे मालूम नहीं. भगवान ना करे आपका जन्म किधर मिडिल ईस्ट में हो गया. हरे कृष्णा. फिर कौन सी भक्ती करोगे, क्या करोगे. सो दॅट इज हाऊ. म्हणून प्रभुपाद म्हणतात की जन्म मृत्यू जरा आणि व्याधींच्या चक्रामुळे होणाऱ्या दुःखांचा विचार केल्यावर जोपर्यंत मनुष्य भौतिक जीवनाविषयी निराश होत नाही आणि तोपर्यंत आध्यात्मिक जीवनात प्रगती करण्यासाठी प्रेरणा मिळत नाही. म्हणून कधी कधी भगवंत आपल्याला मटेरियली सुद्धा काय करतील, फ्रस्ट्रेट करतील, निराश करतील. आपल्या बऱ्याच लोकांच्या इच्छा ज्या असतात त्या पुऱ्या होऊन जाणार नाहीत. आणि जेव्हा इच्छा पुऱ्या होणार नाही तेव्हा आपण शांतपणे बसू. मग आता बिचारे ज्यांची IPL मॅच झाली नाही ते लोक कोपऱ्यात बसले, क्यों हुआ ऐसा, मैच क्यों नहीं हुआ. अगर आप भाग्यशाली रहेंगे तो उधर बाजू में कोई डिवोटी रहेगा, बोलेगा हरे कृष्णा गीता पढ़ेंगे यहाँ पे. हाँ चलो ठीक है, काम करते हैं. उधर तो कुछ मजा नहीं हुआ, टाइम निकल गया, अभी कुछ गीता पढ़ने की कोशिश कर देखते हैं, इसमें से कुछ समझ में आता है क्या. तर भाग्यवान लोकांना भगवानाच्या भक्तांचा संघ भेटतो. राईट. अँड दॅट्स हाऊ दे कॅन ग्रॅज्युअली अंडरस्टँड की आपल्याला या जगामध्ये फक्त सरफेस प्रॉब्लेमला ऍड्रेस करायचा नाहीये, डीपर प्रॉब्लेमला ऍड्रेस करायचं आहे. राईट. सो दीज आर द मिझरीज अँड दे आर मॅन्डेटरी. आपल्याला ह्या कंपल्सरी येते भौतिक जगातील गोष्टी. याच्यातून मुक्त होण्याकरता आपण प्रयत्न केला पाहिजे आध्यात्मिक प्रक्रियेने. राईट. त्यानंतर पुढे म्हटलेलं आहे नेक्स्ट आयटम, अनासक्तीर अनविश्वंग पुत्रदार ग्रहादिषु. राईट. प्रभुपाद लिहितात, आहात तुम्ही सगळे इथे बरोबर आहात, सगळे जिवंत आहात. 8:20 झाले, ज्या आहे आपल्याकडे अजून भरपूर वेळ आहे. भले मी 8:30 म्हटले पण आपण 10-15 मिनिटं घेऊ शकतो एक्स्ट्रा. नाही. हरे कृष्ण. नंतर प्रभुपाद म्हणतात या अनासक्तीर विश्वंग पुत्रदार ग्रहादिषु, म्हणजे पुत्र पत्नी घर द्रव्याधिकांविषयी अनासक्ती होय. मग आता तुम्ही जर असं ऐकलं अनासक्ती म्हणाल की खाली ब्रह्मचारी के लिए, हे थोडी गृहस्थों के लिए.
असं नाहीये की फक्त हे ब्रह्मचर्य करताय. प्रभुपाद काय लिहितात बघा पुढे, यावरून असे समजू नये की मनुष्याला त्यांच्याविषयी भावना प्रेम असू नये. राइट. मग तुम्ही असं नका म्हणू की ओके ये तो केवल ब्रह्मचारी प्रैक्टिस कर सकते, तो वही प्रैक्टिस कर रहे हैं, है ना. तो अगर हम गृहस्थ हैं हम भी प्रॅक्टिस कर सकते. दोन एक्स्ट्रीम असतात. तर काय काय लोक कसे असतात, एकदम ग्रहस्थामध्ये असून सुद्धा ब्रह्मचार्यासारखे जगतात. मग त्यांच्या जीवनामध्ये फार त्यांना दुःख होतात. राईट. आणि काय काय ब्रह्मचारी असतात ते ब्रह्मचारी असून आसक्तासारखे वागतात. है ना. ब्रह्मचार्याने कसं असायला पाहिजे, डिटॅच्ड. बट दॅट डझंट मीन की यू आर जस्ट ड्राय हार्टेड. म्हणजे हृदय तुमचं एवढं ड्राय आणि कोरडं आहे. कोणी म्हटलं हरे कृष्ण प्रभुजी आपने कितना सुंदर सेवा किया, नहीं नहीं किसी भी सेवा का क्रेडिट नहीं लेना चाहिए, समझे. अरे असं कशाला. तो बिचारा तो बोलतो मी त्याला अप्रिशिएट करा, थँक्यू बोला त्याला. राईट. सो वी कांट बी जस्ट असं एकदम एक्स्ट्रीम ह्या साईडला किंवा त्या साईडला. मॉडरेट बॅलन्स ठेवावा लागतो. म्हणून प्रभुपाद काय म्हणतात, मनुष्याला त्यांच्याविषयी भावना प्रेम असू नये असं नव्हे, हे सर्व आपल्या स्वाभाविक प्रीतीचे विषय आहेत. बरोबर आहे ना. आपल्या घरामध्ये असणारे आई वडील, नवरा बायको, पती पत्नी, मुलं बाळ, हे सगळे आपल्या प्रेमाचे अफेक्शनचे हकदार आहेत. त्यांना आपण दिलं पाहिजे प्रेम. पण प्रभुपाद मग खाली वॉर्निंग देतात, परंतु ते आध्यात्मिक प्रगतीसाठी अनुकूल नसतील तेव्हा मनुष्याने त्यांच्यावरती अननेसेसरी आसक्त असू नये. राईट. तर जसे फॉर एक्झाम्पल महाभारतामध्ये उदाहरण दिलेलं आहे, यु नो, ह्याचं उदाहरण दिलेलं आहे, भीमचं उदाहरण दिलेलं आहे. जेव्हा ते वनवासामध्ये असतात ना, तेव्हा ऍक्च्युली द्रौपदी भीमला म्हणते की मला ना, ते जेव्हा ते याच्याकडे असतात कुठे बद्रिका आश्रमच्या तिकडे, तेव्हा द्रौपदी म्हणते की मला ना ते वरती 1000 पाकळ्यांचा कमळ दिसते, मला कमळ पाहिजे, मला कमळ पाहिजे. मग तुम्हाला माहितीये भीम जातो घ्यायला, ते ना किती कष्टाने वरती जाऊन घेऊन येतो. नंतर म्हणते अजून एक भेटेल का. विचारा एवढा वरती जाऊन घेऊन आला. ते म्हणतो ठीक आहे मी घेऊन येतो. राईट. अजून एक घेऊन येतो. मग तुम्ही म्हणाल की अरे काय हॅन्डपॅक्ट हस्बंड आहे यार, हे ना, या जोरू का गुलाम है. पत्नी बोली लेके आता हूं तो तुरंत इतना दूर जाके आया, ये पांडव है, भगवान के शुद्ध भक्त हैं लोग, है ना. पत्नी का गुलाम दिख रहा है, तो पत्नी बोली वापस चला गया वो. तर ऍक्च्युली आपल्याला कळलं पाहिजे की कुठल्या सिच्युएशनला आपण कसं डील केलं पाहिजे. तुम्ही बघितलं महाभारतामध्ये त्यावेळेला बघितलं, ऍक्च्युली ते लोक वनवासामध्ये होते. दिस इज फर्स्ट कंडिशन. सेकंडली द्रौपदी ऍक्च्युली यु नो तिचं जे चिरण झालं होतं, म्हणजे करायचा प्रयत्न केला होता, त्याने बिचारी ऑलरेडी डिस्टर्ब होती. प्लस तिथे त्यावेळेला अर्जुन नव्हता. ऍक्च्युली ज्याने अर्जुनाने द्रौपदीला जिंकलं होतं, राईट, स्वयंवर मध्ये. तर भीमला कळतंय त्यावेळेला की ह्या टायमाला याला इमोशनल यु नो, त्याला काय म्हणतात, तुम्हाला माहिती आहे व्यवस्थित घरातल्या लोकांना जे लोक डील करतात ते, यु नो, काय सुगता लढा माताजी काय म्हणतात त्याला, इमोशनल सपोर्ट द्यायला पाहिजे. राईट. इमोशनल सपोर्ट द्यायला हवा प्रभूजी. हा. त्यावेळेला येस, त्यावेळेला असं म्हणू नये काय ग 10 वेळा काय मागतेस, तुला माहित नाही मला तर चॅन्टिंग करायला बसायचंय. हरे कृष्ण असं नाही. तुम्हाला कळलं पाहिजे की ह्या टायमाला आता हिची नीड आहे. तुमची कधी बायको जर तुम्हाला घरात मध्ये म्हणत असेल किंवा नवरा वॉट एव्हर, तुमच्या लग्नाची सालगिरह असेल, अहो आज जरा जाऊया ना आपण, आज आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे, कुठे जायचं नाही, तुला माहित नाही सगळे मोहमाया आहे, आपल्याला बसून आता 64 माळा करायच्यात, आज आपल्या लग्नाचा बर्थडे आहे. हरे कृष्ण. तुम्ही करा 64 माळा करा, पण गोविंदा रेस्टॉरंट मध्ये जाऊन करा. राईट. सो वी नीड अ बॅलन्स बिकॉज देयर आर नॅचरल अफेक्शन हे मिळणे फार जरुरी आहे त्यांना, अदरवाईज दे विल गो अवे. यु नो, आपल्याला कळलं पाहिजे की आपलं जे रिलेशनशिप आहे ना हे 2 स्तरावर चालतं, भौतिक आणि आध्यात्मिक. यु नो, मग तुम्हाला त्याचं रिपरकशन दुसऱ्या दिवशी भेटेल. काय तुम्ही सकाळी जेव्हा उठाल, आता अगं आज प्रसाद कुठे आहे आजचा, कुठला प्रसाद, तुम्हाला प्रसादाची गरज नाहीये, तुम्ही स्ट्रॉंग आहात, जावा तुम्ही हॉटेलमध्ये खावा बाहेर. मग आपलं हरिभर होऊन जाईल. राईट. सो वी नीड अ कॉपरेशन अँड बॅलन्स ऑन बोथ साइड्स. यु नो, सो बेसिकली फॅमिली मेंबर्स यांना आपल्याला प्रेम देणे आवश्यक आहे, परंतु प्रेम कशा करता ते आपल्याला कळलं पाहिजे. यु नो, जेणेकरून ते लोक भक्तीमध्ये स्टेबल होतील. म्हणून द्रौपदी लिहितात, घर सुखी बनवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे काय आहे, कृष्ण भावना. आणि प्रभुपादाने इथे ते स्टँडर्ड दिलेलं आहे. जर मनुष्याने
मनुष्य पूर्णपणे कृष्ण भावनामध्ये असेल तर तो आपले घर सुखी बनवू शकतो, कारण कृष्ण भावनेचा मार्ग हा अत्यंत सुगम आहे. मनुष्याने केवळ हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे या महामंत्राचा जप केला पाहिजे. फर्स्ट थिंग. सेकंड, कृष्ण प्रसाद ग्रहण करावा. तिसरी गोष्ट, श्रीमद भागवतम आणि श्रीमद भगवद्गीता या ग्रंथावर चर्चा करावी. आणि चौथी गोष्ट, अर्च विग्रहाची आराधना करावी. या 4 गोष्टींमुळे आपलं घर काय बनेल? कृष्ण भावना भावित बनेल. सिंपल अँड इझी फॉर्म्युला. या 4 गोष्टी केल्या तर आपलं कुठलंही घर हे आध्यात्मिक होऊन जातं. अर्च विग्रहाची घरामध्ये स्थापना करावी, श्रीमद भगवद्गीतेचा चर्चा करावी किंवा भागवतम, 2 गोष्टी. तिसरा महामंत्र आणि चौथा काय दिलेला आहे? 4 गोष्टी दिल्यात, राईट. प्रसाद, दॅट्स व्हेरी इम्पॉर्टंट. बिना प्रसादाचं काय होणारच नाही. या 4 गोष्टी असल्या तर आपलं गृहस्थ जीवन काय होईल? सुखी होईल. आणि प्रभुपादांनी दिलेलं आहे, मनुष्याने आपल्या कुटुंबियांना अशा प्रकारे प्रशिक्षण द्यावे की त्यांनी सकाळी संध्याकाळी एकत्र बसावे आणि टाळ्या वाजवून हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे महामंत्राचा जप त्यांनी केला पाहिजे. या जर कृष्ण भावनेचा विकास करण्याकरता 4 तत्वांचे आचरण करीत आपल्या कौटुंबिक जीवनाची घडी मनुष्य अशा प्रकारे बसवू शकला तर त्याने कौटुंबिक जीवनाचा त्याग करून संन्यासाश्रम घेण्याची गरज नाहीये. काय गरज तुम्हाला संन्यासी बनवायची, राईट. प्रभुपादांचे असे कितीतरी डिसायपल आहेत. इव्हन आता ह्या क्षणाला इस्कॉन मध्ये असे कितीतरी ग्रहस्थ आहेत जे आपल्या घरदार सांभाळून फर्स्ट क्लास वैष्णव आहेत. इव्हन मोर दॅन संन्यासीज, मोर दॅन ब्रह्मचारीज. एक संन्यासी ब्रह्मचाऱ्यांपेक्षाही प्रगत आहेत असे कितीतरी ग्रहस्थ आहेत इस्कॉन मध्ये. डायरेक्ट एक्झाम्पल्स. कशाला एवढं खडतर संन्यास जीवनाला जायची गरज आहे? जिथे तुम्हाला जर मागितलं आज थोडे पकोडे बनवा, नाही कसले पकोडे, आश्रम मध्ये कोणाला सांगणार? तुम्ही घरी पकोडे खाऊ शकता ना. किंवा तुम्ही म्हणाल आज आईस्क्रीम मागूया आपण, चला आईस्क्रीम भोग लावून घेऊया आपण, राईट. किंवा तुम्हाला काय असेल ते. सो इट्स अ बोथ वेज विन विन सिच्युएशन, राईट. एक मेंटल इक्विलिब्रियम स्टेबिलिटी ठेवून ऍट द सेम टाइम यू कॅन प्रोग्रेस स्पिरिच्युअली. ऑफकोर्स सिरियस ग्रस्त हे सिरियस असतात, नॉट दॅट दे विल ईट आईस्क्रीम ऑलवेज. पण माझा म्हणण्याचा अर्थ असा आहे की अननेसेसरी आर्टिफिशियल ऑस्टेरिटीज, कृत्रिम तपस्या करायची गरज पडणार नाही जर आपण या 4 तत्वांचं पालन ग्रस्त आश्रम मध्ये केले तर, राईट. लाईक दॅट. आणि मी खाली अर्जुनाचं उदाहरण दिलेलं आहे की अर्जुनानं आपल्या स्वजनांना मारायचं होतं पण तो मना करत होता आणि भगवानाने त्याला समजावलं, राईट. परंतु जेव्हा त्याने जाणले की आपले कुटुंबीय हे आपल्या भगवत साक्षात्कारामध्ये अडसर आहेत तेव्हा त्याने श्रीकृष्णांच्या आदेशाचा स्वीकार केला आणि त्यांना हत्या केली, राईट. म्हणजे याचा अर्थ नाही की तुम्ही हत्या कराल, असं नाही. सांगण्याचा अर्थ असा आहे की देन वी हॅव टू बॅलन्स. कसं बॅलन्स करायला पाहिजे? प्रभुपाद लिहितात, सर्वच परिस्थितीत मनुष्याने कौटुंबिक जीवनाच्या सुख आणि दुःखापासून अनासक्त असले पाहिजे, कारण या जगतामध्ये मनुष्य पूर्णपणे सुखी अथवा पूर्णपणे दुःखी असू शकत नाही, राईट. मग आता समजा घरामध्ये कोणी जर डिवोटी नसेल तुमच्या तर काय करणार? डिवोटी नसेल तर इट्स अन अपॉर्च्युनिटी टू प्रॅक्टिस. आपल्याकडे संधी आहे मग तृणादपी सुनेच्याने प्रॅक्टिस करायची की नाही, महाप्रभू ने प्रिन्सिपल दिया है तो मैं प्रॅक्टिस कर सकता हूं अभी, राईट. अदरवाइज प्रतिकूल परिस्थितीमध्ये भक्ती कशी करावी आपण शिकू शकतो, अशा प्रकारे. सो द इसेन्स इज की आपण अफेक्शनेट असलं पाहिजे पण अटॅच नसलं पाहिजे. बघा ही सिंपल लाईन आहे. आपण प्रेम द्यावं पण आसक्त होऊ नये. तुम्ही म्हणाल की असं कसं शक्य आहे हो? आम्ही प्रेम त्याला देऊ शकतो ज्याच्यावरती आसक्त होतो, असं नसतं. जनरली या जगामध्ये अशी टेंडन्सी आहे की ज्याच्यावरती आपण आसक्त आहोत त्यालाच आपण प्रेम देऊ शकतो, पण ते खरं प्रेम नव्हे ऍक्च्युअली बघायला गेलं तर. कारण तुम्ही आसक्त आहात म्हणजे काय? तुमचं खोटं प्रेम आहे ते. म्हणजे तुमचं प्रेम जे आहे ते आसक्तीने मोटिवेटेड आहे आणि आसक्ती कशावरती आहे? शरीरावरती, राईट. मग खरं प्रेम कसं असेल? तुम्ही प्रेम द्या पण अननेसेसरली आसक्त होऊ नका, राईट. प्रेम म्हणजे कसं? जे काही स्पिरिच्युअल, इमोशनल, फिजिकल हे सगळे नीड सगळ्या फुलफिल झाल्या पाहिजेत. असं नाही की तुम्ही म्हणाल की ये डिवोटी बहुत अच्छा है, मैं चाहता हूँ कि अच्छा महामंत्र जपे लेकिन मैं नहीं चाहता कि वो भोजन लेके सो जाए. अरे वो भी नीड है ना. यू कांट से कि उसके बॉडी का मैं केयर नहीं करता हूँ, मैं खाली आत्मा का केयर करता हूँ, ऐसा नहीं कर सकते. आत्मा और बॉडी दोनों का केयर लेना जरुरी आहे. आणि म्हणून तुम्ही बघितलं असेल का असे काय भरपूर उदाहरणं आहेत. जेव्हा प्रभुपाद एकदा ऍक्च्युअली एकदम मायापूरमध्ये एका व्यासपूजेमध्ये होते.
व्यासपूजा चालू होती आणि प्रभुपाद व्यासपूजा घेत होते आणि त्यांनी बघितलं की एक डिवोटी थोडासा असा वाकडा उभा होता एका पायावरती लंगडत. तो प्रभुपादाने लगेच त्याला बोलवलं, त्याला म्हटलं अरे क्या हुआ आप, क्या हुआ. डिवोटी म्हटलं की प्रभुपाद मेरे पैर में लग गया है. इन्स्टंटली प्रभुपादाने त्याला बसवलं, त्याला मेडिसिन दिलं, त्याला सांगितलं की देखो इस पे ये लगाओ, ये करो. व्यासपूजा चालू होती. दिस इज पर्सनल केअर. सो आणि असं नाही की मैं प्रभुपाद इतना म्हटले अरे अभी वो डिवोटी किधर है मैं उसको साथ में लेके जाना, नाही, डिवोटी उधर है वो सेवा करेगा, उधर ही रहेगा, असं नाही. इव्हन स्पिरिच्युअल लाईफ मध्ये सुद्धा आपण मेटरली अटॅच होऊ शकतो, राईट. आणि दुसरा एक प्रसंग आहे, प्रभुपाद एकदा मायापूरमध्ये होतं. जेव्हा प्रभुपाद एक ठिकाणी, ते एक भयानक प्रसंग आहे, प्रभुपाद एक ठिकाणी होते आणि त्या ठिकाणी त्यांना प्रसाद दिला घ्यायला. प्रभुपाद म्हटले दिस इज डॉग्स फूड, हे कुत्र्याचं जेवण आहे. प्रभुपाद म्हटले आणि काय की ये क्या खाना बनाया आपलं, क्या प्रसाद बनाया, ऐसे बनाते का प्रसाद. सो पॉइंट इज नॉट दॅट की खायला भरपूर चांगलं पाहिजे, पण भक्तांची सेवा व्हायला पाहिजे. तर प्रभुपादांनी जेव्हा बघितलं की भक्तांची सेवा होत नाहीये व्यवस्थित, तर प्रभुपाद म्हटले की दिस इज नॉट गुड, राईट. आपल्याकडे जे भक्त आलेले आहेत इस्कॉन मध्ये हे फार ब्रह्मांड भ्रमित होके भी और भ्रमण करके भी, दोनों. इतना घूम फिर के यहाँ पे आए हैं, इनका अगर हमने यहाँ पे केयर नहीं लिया तो भक्ति में स्टडी कैसे होंगे, वो कहाँ जाएंगे बेचारे. तो पर्सनल भक्तांची केअर घेणे आपली जबाबदारी आहे, राईट. सो दॅट डिवोटी फक्त 2 महिने 4 महिने किंवा 5 वर्ष 10 वर्ष अभ्यास करणार नाही भक्तीचा, जन्म पूर्ण आयुष्य भक्तीचा अभ्यास करेल. एका डिवोटीला मेंटेन करणे आयुष्यभर सोपं काम नसतं, राईट. मग त्याच्याकरता आपल्याला सॅक्रिफाईस करावं लागेल, त्याला प्रेम द्यावं लागेल, वेळोवेळी आपली त्याला जे काही आवश्यकता ते जरुरी आहे, राईट. नाही तर अदरवाईज डिटॅचमेंटच्या नावाखाली इरिस्पॉन्सिबल व्हायचं नाही की मैं तो अनासक्त हूँ बाबा, मैं आसक्त नहीं हूँ, असं नाही. आपली जबाबदारी पण आहे त्यांना मेंटेन करणे, दॅट वी शुड ऑलवेज रिमेंबर. अदरवाईज अजून एक प्रसंग सांगतात प्रभुपाद की इस्कॉन मध्ये जेव्हा सुरुवातीला जेव्हा ग्रहस्थ टेम्पल मध्ये राहायचे ना, तेव्हा बुक डिस्ट्रीब्युशन फार केलं जायचं ग्रहस्थांना, टेम्पलच्या रेसिडेंट लोकांकडून. मग एकदा एक टेम्पल प्रेसिडेंट म्हटलं की बुक डिस्ट्रीब्यूशन के लिए सबको जाना चाहिए, सारे माताजी को भी जाना चाहिए, बच्चों को भी छोड़ के जाना चाहिए, बुक डिस्ट्रीब्यूशन बोला है प्रभुपाद ने. मग त्या माताजी थोड़ा डिस्टर्ब झाल्या, ऐसे कैसे, बच्चों को कैसे छोड़ के जा सकते हैं, बेचारे छोटे छोटे बच्चे, दूध पीने वाले बच्चे. मग जेव्हा प्रभुपादांना कळलं तेव्हा प्रभुपाद म्हटले अरे ऐसे नहीं चलेगा. म्हटले दीज चिल्ड्रन्स आर वैकुंठा चिल्ड्रन्स, हे सगळे मुलं काय आहेत, वैकुंठातनं आलेली मुलं आहेत. तुम्ही त्यांची काळजी घेणे तुमची जबाबदारी आहे आईची. पहिले मुलांची जबाबदारी, मग नंतर आध्यात्मिक जबाबदारी. म्हणून घरामध्ये जे राहतात ना ग्रस्त, त्यांनी पहिले काय केलं पाहिजे, आपल्या घराला सांभाळलं पाहिजे, घरातल्या मुलांना सगळ्यांना. ऑफकोर्स तुम्ही जर दोन्ही सायमल्टेनियसली सांभाळून करू शकत असाल लवकर उठून, तर दॅट इज अनदर थिंग. पण प्रायमरी पहिली जबाबदारी आपली आहे घराची काळजी घेणे, त्यानंतर मग अध्यात्म आपल्याला, आणि मग शेवटी इव्हेंच्युअली तुम्हाला भेटेल मौका पूर्ण अध्यात्म करायचा जेव्हा मुलं मोठी होतील, राईट. सो इट इज लाईक दॅट. सो आपल्याला दोन्ही एक्स्ट्रीम अवॉइड केले पाहिजेत की एकदम. मग असं नाही की नंतर मग प्रभुपाद म्हटले की बुक डिस्ट्रीब्युशन जरुरी नाही आहे आपके लिए, मग आता घरी जाऊन झोपायचं, असं पण नको. तुम्ही बुक डिस्ट्रीब्युशन पण करा आणि जेव्हा वेळ भेटेल तेव्हा सेवा पण करा. दोन्ही आपल्याला बॅलन्स करणे जरुरी आहे. त्यानंतर प्रभुपाद पुढे म्हणतात नेक्स्ट पॉइंट, पुढे म्हणतात प्रभुपाद हे झालं. त्यानंतर नित्यमच्या समतित्यमच्या इष्ट अनिष्ट उपपत्तीशु, हे पण आपण बघितलं, राईट. मग ही चरण योगेने आपण बघितलं, ऑलरेडी कव्हर केलेलं आहे. विविक्त देश सवितम जन आर्थिक संसदी, राईट. विविक्त देश म्हणजे काय की आपण ह्या जीवनामध्ये जे भौतिकवादी लोक आहेत यांच्यापासून संघ दूर केला पाहिजे, मटेरियलिस्टिक पीपल. प्रभुपाद इथे लिहितात, हा ते पण दिलेलं आहे, ऍक्च्युअली मी ओमिट केला, ते आपण ऑलरेडी स्टडी केलं होतं, पण स्टील त्यातले काही 2-3 पॉइंट याच्यामध्ये कुठे गेलं, 9व्या मधले 9व्या मधले पहिली लाईन, नित्यमच्या समचित्यंतम इष्ट अनिष्ट उपप्रत्येशु, त्याचं त्यांनी वर्णन केले तिथे त्या जन्मवृत्तीच्या नंतरच्या पुढच्या पॅरेग्राफ मध्ये महामंत्राच्या. सुख आणि दुःख हे भौतिक जीवनाचे अनुषंगिक घटक आहेत आणि भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे मनुष्याने ते सहन करण्यास शिकले पाहिजे, राईट, अँड सो फोर्थ. तुम्ही वाचा नंतर. एक लाईन प्रबोधन सुंदरलेले, सुख दुःखांच्या येण्या जाण्याला मनुष्य कधीही प्रतिबंध करू शकत नाही, म्हणून त्याने सांसारिक जीवनापासून अनासक्त राहिले पाहिजे आणि दोन्ही बाबतीत आपोआप समभाव राखला पाहिजे. सामान्यपणे इच्छित वस्तू जेव्हा प्राप्त होते तेव्हा आपण अत्यंत सुखी होतो
आणि जेव्हा आपल्याला अनिष्ट गोष्ट प्राप्त होते तेव्हा आपण दुःखी होतो. परंतु जर आपण वास्तविकपणे आध्यात्मिक स्वरूपात स्थित असलो तर या गोष्टीमुळे आपण विचलित होत नाही. म्हणून ऍक्च्युली ना भक्तीमध्ये भक्तीचा अभ्यास करण्याकरता सर्वात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे स्टेबिलिटी, इक्वेनिमिनिटी. सम आणि सुख आणि दुःखामध्ये सम राहणे. राईट. दुःखाने पण विचलित होऊ नये जास्त आणि सुखाने पण जास्त विचलित होऊ नये. तेव्हा तुम्ही अध्यात्माचा अभ्यास करू शकता. अदरवाईज अध्यात्माचा अभ्यास करणे कठीण आहे आपल्याकरता फार लॉंग टाइम मध्ये. आणि देन ऑफकोर्स नंतर आर्थिक जनसंसदी नेक्स्ट पॅराग्राफ मध्ये ना प्रॉपर लिहितात. स्वाभाविकपणे जेव्हा मनुष्य आध्यात्मिक जीवनामध्ये रुळला जातो तेव्हा त्याला विषयी लोकांच्या संगतामध्ये राहणे आवडत नाही. राईट. असंच संगत टाळणे बेसिकली. मग आपल्या जीवनामध्ये प्रायोरिटी ठरवल्या पाहिजेत की आपल्याला काय गोष्टी प्रायोरिटीच्या आहेत. आपल्याला जर चॅन्टिंग करायचं चॅन्टिंग प्रायोरिटी आहे. आपल्याला भागवतम अभ्यास करायचा भागवतम प्रायोरिटी आहे. नॉट दॅट आपण त्या टायमाला दुसऱ्या गोष्टी करायच्या. राईट. तर ते तुम्ही वाचू शकता. प्रभुपादांनी त्याला विस्तारामध्ये तिथे एलॅबोरेट केलेलं आहे आणि प्रभुपाद लिहितात तिथे सगळ्या काही गोष्टी. चित्रपट साहजिकच भक्ताला अनावश्यक खेळ, चित्रपट किंवा सार्वजनिक उत्सव समारंभ साजरा करणे इत्यादीमध्ये स्वारस्य नसते. कारण तो जाणतो की सर्व काही करणे हे केवळ काल अपव्यय आहे. राईट. लैंगिक जीवन आणि इतर विषयांचा अभ्यास करणारे अनेक विद्वान संशोधक आणि तत्वज्ञानी आहेत. परंतु भगवद्गीतेनुसार असे संशोधन तर्कशास्त्रीय अर्थही नाही. राईट. लाईक दॅट. अँड देन नंतर पुढे म्हटलेलं आहे आत्मसाक्षात्कार विषयी. तर ते तुम्हाला श्लोकामध्ये आहे. अध्यात्म लास्टची लाईन 12वा श्लोक. अध्यात्म ज्ञान नित्यत्वम तत्वज्ञानार्थ दर्शनम. है ना. मग आता तिथे प्रॉपर लिहितात अध्यात्म ज्ञान. राईट. आत्मसाक्षात्काराविषयी सांगायचे तर मनुष्याने स्पष्टपणे सांगितलंय की भक्तियोग विषय करून व्यवहारार्थ आहे. जेव्हा भक्तीचा विचार केला जातो तेव्हा मनुष्याने आत्मा आणि परमात्मा यांचा संबंधाचा विचार केला पाहिजे. आणि लाईक दॅट प्रभुपाद त्याला एलॅबोरेट करतात. तुम्ही ते वाचा नंतर. आणि मग अशा प्रकारे हे सगळं सांगितल्यानंतर प्रभुपाद त्याला फायनली समराइज करतात लास्टच्या पॅराग्राफ मध्ये. प्रभुपादांनी लिहिलेलं आहे विनम्रतेपासून ते परम सत्याच्या भगवान स्वरूपाच्या साक्षात्कारापर्यंत हा मार्ग तळमजल्यावरून ते थेट सर्वात वरच्या मजल्यापर्यंत जाण्याकरता केलेला विद्युत उद्योगाप्रमाणे लिफ्ट आहे. राईट. आता असे अनेक लोक आहेत जे या उद्योगावरून जाताना पहिल्या, दुसऱ्या किंवा तिसऱ्या मजल्यापर्यंत चढलेले असतील. परंतु जोपर्यंत मनुष्य कृष्ण तत्वरूपी स्वरूप सर्वात वरच्या मजल्यापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत तो ज्ञानाच्या खालच्या पायरीवरच असतो. याची बिगिनिंग कुठनं झाली? नम्रतेने बिगिनिंग झाली. एव्हरीथिंग बिगिन्स विथ नम्रता. राईट. आणि इट एंड्स विथ व्हॉट? अध्यात्म ज्ञानात्म तत्वज्ञानार्थ दर्शन. आध्यात्मिक जीवनामध्ये एंड होते. हे आपल्याला काय करतं? भक्तीमध्ये पुढे जाण्याकरता मदत करतं. सो लाईक दॅट. प्रभुपाद लिहितात या ठिकाणी स्पष्टपणे म्हटले आहे की नम्रतेविना वास्तविक तत्व जाणणे शक्य नाही. स्वतःला परमेश्वर मानणे म्हणजे अत्यंत गर्विष्ठ होय. दॅट इज मायावादी. भौतिक प्रकृतीच्या कठोर नियमांद्वारे जीवाला जरी नेहमी लत्ता प्रहार मिळत असेल तरी अज्ञानामुळे तो स्वतःला परमेश्वर म्हणवितो. म्हणून ज्ञानाचा प्रारंभ हा अमानित्वम किंवा विनम्रतेपासून होतो. मनुष्याने विनम्र असले पाहिजे आणि आपण भगवंतांच्या अधीन आहोत हे जाणले पाहिजे. भगवंतांशी विद्रोह केल्याने मनुष्य मायाच्या अधीन होतो. त्याने सत्य जाणून त्यावर दृढ विश्वास ठेवला पाहिजे. सो लाईक दॅट असे हे 20 पॉइंट्स ऑफ नॉलेज आहेत. 20 ज्ञानाचे तत्व आहेत. दिस इज द रिअल प्रोसेस ऑफ नॉलेज. आणि याला आपण अभ्यास करून भक्तीमध्ये स्टडी होऊ शकतो, स्थिर होऊ शकतो. सर्वात महत्वाचा मुद्दा बिगिनिंग कुठनं होते? अमानित्वम. नम्र असलं पाहिजे माणसाने. राईट. कारण जो नम्र असेल तोच ऐकायला येईल. जो नम्र असेल तोच चॅन्टिंग करेल. जो नम्र असेल तोच सेवा करायला येईल. जो नम्र नसेल, नम्र म्हणजे काय? मैं कुछ नहीं जानता हूं, मैं मूर्ख हूं, मैं बेवकूफ हूं. राईट. हिंदीमध्ये म्हणतात त्याला नम्रता म्हणतात. कारण तुम्ही जर असा विचार करत असेल की मला सगळं माहिती, मग तुम्ही कशाला अध्ययन करायला येणार? इफ यू थिंक आय नो एव्हरीथिंग, कशाला तुम्ही अध्ययन करणार? कशाला चॅन्टिंग करणार? मला काही माहित नाहीये तेव्हा तुम्ही येणार. राईट. सो लाईक दॅट. अशा प्रकारे तर ही आपली सिरीज इथे पूर्ण झालेली आहे. श्लोक नंबर 8 ते 12, 8, 9, 10, 11, 12. राईट. बोला एखादे प्रश्न काही कोणाला असतील तर. एनी क्वेश्चन्स? नो क्वेश्चन. क्वेश्चन विचारण्यात आले नाहीत ऍक्च्युली. ठीक आहे. मला वाटतं युद्धभूमीवरती गेले दिसतात ते लोक.
ओके, हरे कृष्ण. ठीक आहे, मग आपण भेटूया नेक्स्ट बुधवारी. आणि आय थिंक आपण 9ला थांबलो होतो, राईट? 9 चॅप्टर 9 पर्यंत आपली एक्झाम झाली, म्हणजे 10, 11, 12, 13. तुम्हाला मी 13 अध्यायाचे प्रश्न दिले नाही, राईट? दिलेत? मी दिलेत तुम्हाला? नाही दिले, तुम्हाला देतो. ओके, मग आता आपली तुम्ही एक्झाम तयारी करायला, अभ्यास करायला चालू करा. 10, 11, 12, 13 आपली एक्झाम होईल. आपण डेट ठरवूया आता, ठीक आहे? यापूर्वी की युद्ध निर्णय स्तरावर जाईल, आपण डेट ठरवूया. काय डेट ठरवायची? आता मे चालू आहे, आज 9 तारीख आहे, जून चालू आहे. 2 महिने तरी लागतील ना तुम्हाला अभ्यासाला? 2 महिने नक्की लागतील ना? 2 महिने. हा, मग आता 9 मे ते 9 जून 1 महिना होतो. 9 जून ते 9 जुलै दुसरा महिना होतो. 9 जुलै नव्हे, आपण ना पकडूया 3 जुलै संडे आहे, रविवार आहे. 3 जुलै बरोबर ना? 3 जुलै संडे आहे, नाहीये? आहे ना 3 जुलै संडे? माझ्याकडे तर दिसतोय कॅलेंडर मध्ये. 7ला संडे आहे. 6ला संडे. हो, सॉरी ऑगस्ट. हा, मी ऑगस्ट मध्ये गेलो. हा, ओके. 6 जुलै परफेक्ट आहे, बरोबर. 2 महिने होत आहेत. 6 जुलैला आपण एक्झाम करूया आपली. 10 प्रभूजी त्या दिवशी आषाढी एकादशी होती. बघा जरा कॅलेंडर पटकन, कधी आहे आषाढी एकादशी? वैष्णव बघा पट. 6 तारखेला आहे का? 6ला आषाढी आहे. ओके, मग आपण आषाढीच्या अगोदर करूया, नाही? आषाढीच्या अगोदर म्हणजे 29 आय थिंक जून आहे ना? तरी पण चालेल ना? रथयात्रा. अरे हा, रथयात्रा. मी पण नाहीये इथे. हरे कृष्ण. चालेल, मग आता राहिला 13 जुलै. 10, 11, 12, 13. 10, 11, 12, 13. मग उरतील किती? 14, 15, 16, 17, 18. 5 सगळे एकत्र करायचे. मग ते ऍक्च्युली माझ्याकडे सिरीज ऑलरेडी, माझ्याकडे सिरीज काय आहे? ठीक आहे, मी सिरीज ठरवतो काय असेल ते. आपली एक्झाम होणार आहे 13 जुलैला. तुम्ही लिहून घ्या आणि ग्रुपवर अनाऊन्स करून टाका. 13 जुलैला आपली 10, 11, 12, 13 ही एक्झाम होणार आहे, राईट? किंवा मी सांगेन तुम्हाला काय याच्यामध्ये परमिटेशन कॉम्बिनेशन आहे. ओके. श्रील प्रभुपाद की जय. श्रीमद् भगवद गीता की जय. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण.